आणि कोणी आलं की नाही? हं, ठीक आहे. करते 1 मिनिट. सर नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. आज सर विधी लिखित या कार्यशाळेत कर्कलग्न ना सर? हां, हो, हो. कर्कलग्न याविषयी आपल्याला लेक्चर देणार आहेत. तर सर मी सर्वांच्या वतीने तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करते, की आपण आपल्या विधी लिखित कर्कलग्न या कार्यशाळेला सुरुवात करावी. थँक यू, थँक यू, थँक यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुमचं सुद्धा स्वागत आहे आमच्या कार्यशाळेमध्ये. अ, पहिल्यांदा आता मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर मी सुद्धा त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. आणि आपले जे काही मान्यवर लोक आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत आणि सर्व आदरणीय त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कर्कलग्नाच्या बाबतीमध्ये कशा कशा घडामोडी होऊ शकतात जातकाच्या जीवनामध्ये, याबद्दल आपण पूर्णपणे तपशील घेणार आहोत. आणि आता जी पत्रिका मांडलेली आहे ती पत्रिका कर्कलग्नाची स्त्रीची पत्रिका आहे. तुम्हाला सगळ्यांना पत्रिका कदाचित आली असेल. तुमच्याकडे पत्रिका ड्रॉइंग करून ठेवून द्या, नाही तर तारीख आणि हे सगळं माहिती आहे. आणि आता पण पत्रिका लावतील तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. राहून गेले असतील काही नावं तर त्यांनी क्षमा असावी त्यांची. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं शिकायचं आहे. आणि आज कर्कलग्नाबद्दलचा पूर्णपणे तपशील जो आहे तो तुम्हाला सांगणार आहे. तर मुकेश भाऊ पत्रिका मांडा तुम्ही. पत्रिका लावा. त्याच्यानंतर आपण विश्लेषण करू की कशा कशा तऱ्हेने कर्कलग्न जे आहे. आता हा जन्म जो आहे तो 9 जुलै 1981 चा आहे. सकाळी 8:03 जन्म आहे मुंबईतला आणि स्त्री जातक आहे. आता त्या ह्याच्यामध्ये जातकाची पत्रिका आपण जर पाहिली तर सगळ्यांनी नोंद करून ठेवावी की जातकाच्या पत्रिकेमध्ये गुण आणि दुर्गुण काय आहेत. म्हणजे दुर्गुण म्हणजे स्वतःचे नाही, पण ग्रह कसा फलादेश देत नाही. त्याच्यामध्ये कर्कलग्न मुळामध्ये कशा तऱ्हेचं लग्न आहे. तर एक लक्षात घ्या, कालपुरुषाची ही चतुर्थ राशी आहे. 4 अंकाची राशी आहे. ज्यावेळेला कर्क राशीमध्ये एखादी व्यक्ती जन्माला येते तर त्यावेळेला निश्चितच आहे की जातकाच्या जीवनामध्ये म्हणजे जे काही त्याची नाती जी आहेत तर त्या नात्यांमध्ये आई हे प्रथम नातं आहे. तर त्या ठिकाणी आईला दुःख होणं हे स्वाभाविक आहे. त्यानंतर कर्क राशीचा चंद्र हा अतिशय हळवा ग्रह आहे आणि तो कोणासोबत बसलेला आहे याला फार महत्व आहे. म्हणून कर्क लग्नाचा जो काही अधिपती उच्चीचा होतो तो वृषभ राशीत होतो. त्याचं कर्क लग्नाला मारक स्थान जे आहे आपण बघितलं तर सप्तम स्थान हे मारक आहे. धनस्थान हे एवढं मारक होत नाही. पण तरी सुद्धा जो सूर्य आहे ते त्याचं आपण मारक स्थान म्हणतो. तर त्या ठिकाणी सूर्य हा दूषित झाला असेल किंवा तत्सम काही गोष्टीने तो हानिकारक ठरला असेल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये सूर्याचं फलित सुद्धा निश्चितच वाईट तऱ्हेने आपल्याला मिळतं. त्यानंतर इथे योगकारक ग्रह आपण म्हटलं राजयोगकारक तर मंगळ आहे. तर मंगळ हा पूर्णपणे दशम स्थानाचा अधिपती आहे आणि त्रिकोणाचा पण अधिपती आहे. तर त्यावेळेला केंद्र आणि त्रिकोणाचा अधिपती असल्यामुळे त्याला राजयोगकारक म्हटलेलं आहे. तर कर्क लग्नाला एक तर मंगळ हा पूर्णपणे सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी असावा हा एक नियम आहे. लग्नामध्ये मंगळ नीचेचा होतो पण स्थान बळी होतो. अष्टमामध्ये मंगळ निश्चितच कर्क लग्नाला निषिद्ध आहे. त्यानंतर कर्क लग्नाला षष्ठामध्ये मंगळ हा मित्राच्या राशीमध्ये आहे. त्याची दृष्टी जर आपण बघितली तर भाग्यस्थानावरती जाते. मंगळ हा कुठे असावा तर मंगळ हा व्ययात नसावा. मंगळ धनात नसावा कर्क लग्नाला. त्यानंतर मंगळ पराक्रम चालेल पण तो पण कमी प्रमाणामध्ये. पण मंगळ हा दशमात बलवान ठरतो आणि पंचमात सुद्धा मंगळ हा एक वेळेला राजयोगकारक म्हणून धरला जाईल. आणि त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काही मंगळाचे जे काही टेक्निकल पार्ट्स आहेत म्हणजे टेक्निकल एज्युकेशन वगैरे आहे तर यातून जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी फलादेश मिळेल. आता ह्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर रवी सुद्धा फार महत्वाचा प्लॅनेट आहे जो मार्केश आहे. आणि तोच ह्या ठिकाणी कुठे असायला हवा तर तो दशमात असायला हवा. आणि तो उत्तम राजयोगकारक आहे. शनी हा चतुर्थामध्ये उच्चीचा होतो आणि मंगळ सप्तमात उच्चीचा होतो. पण मंगळाला सप्तम स्थान पोषक नाही, शनीला चतुर्थ स्थान पोषक नाही.
जसं आता आपण बघितलं तर प्रभू रामचंद्राची पत्रिका ही कर्क लग्नाची होती. त्याच्यामध्ये लग्न कर्क आणि लग्नी गुरु, हा गुरु राजोगकारक आहे कारण तो उच्चीचा होतो त्याच्यामध्ये, आणि चंद्र सुद्धा स्वतःच्या राशीमध्ये लग्नात आल्यामुळे तो सुद्धा राजोगकारक आहे. तर या ठिकाणी कर्क लग्नाला राजयोग करणारे मूळता ग्रह कोणते आहेत, तर दशमात मंगळ, दशमात रवी, रवी, लग्नात बुध, लग्नात चंद्र, लग्नात गुरु, अशा तऱ्हेने पत्रिकेचं जे विवरण आहे ते आपण बघू. शनी ह्या राशीला आपण जर बघितलं तर कर्क राशीला शनी आणि शुक्र हे निगेटिव्ह आहेत. कारण का शनी चतुर्थात जरी उच्चीचा होत असला तरी सुद्धा त्या मनाने त्याची लग्नावर दृष्टी असते. शनी हा जो चंद्राचा मित्र नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी चंद्रयुक्त शनी असणं किंवा शनीची पोझिशन जी कुठे असेल त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जातकाची पत्रिका पाहते वेळी, आता हे जातक स्त्री आहे आणि त्यामध्ये सुद्धा बघा लग्नेश जो आहे तो पराक्रमात शनियुक्त आहे, गुरुयुक्त पण आहे. आता हा गुरु त्याचा मित्र आहे पण शनी त्याचा मित्र नाही. मग आता हे फलादेश कसे द्यायचे, तर हे शमिष्ठ फलादेश आहेत. म्हणजे दोन्ही ग्रहांचं फळ जे आहे हे निश्चित जातकाला मिळेल. आणि त्यामध्ये आपण बघितलं तर सूर्य हा 12व्या स्थानामध्ये आहे, मंगळ हा 12व्या स्थानामध्ये, म्हणजे मंगळिक पत्रिका झाली. त्यानंतर मंगळाची दृष्टी जी आहे ती शनीवरती केंद्रयोग होतोय आणि शनीचा पण केंद्रयोग एकमेकावरती होतोय. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जेव्हा शनी हा पराक्रमात पाहतोय तो 100% मंगळाला निगेटिव्ह आहे. ज्या वेळेला तो दृष्टीने आणि योगाने केंद्रयोग करतोय, हा अतिशय वाईट योग आहे. आता याच्यामध्ये काय काय घटना घडामोडी होतील, तर शनीची पूर्ण दृष्टी रवी, बुध, मंगळ हे 3 ग्रह जे आहेत, हे तिन्ही लग्न जे कर्क लग्नाला राजयोगकारक ठरतात. म्हणजे बुध सुद्धा कर्केला एक वेळेला चालेल, पण सूर्य तर निश्चितच चांगला चालेल, मंगळ हा निश्चितच दशमात चांगला चालेल, पण तो शनी दृष्ट किंवा शनीच्या कुयोगात नसावा. आता शनीचा कुयोग म्हणजे काय, की एकमेकावरती दृष्टी, हा अत्यंत वाईट योग आहे, तो केंद्र योग आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर शनी हा ग्रहाला त्या ठिकाणी निश्चितच दुःख जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि त्याने तो पीडित झालेला आहे. म्हणजे शनी चंद्राची युती ही सुद्धा हानिकारक आहे. गुरु शनीची युती ही ठीक आहे, सो आहे, पण त्यामध्ये चंद्राची जी रास आहे ती बिघडलेली आहे कारण लग्नी राहू आलेला आहे. मग आता कुठली रास आली आहे तर एक तुम्हाला पाहता आली पाहिजे, की त्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही बघितलं तर कर्क रास जी आहे त्याच्यामध्ये राहू येणं हे निषिद्ध आहे. म्हणजे ती चांगली गोष्ट नाही. मग आता तिथे शुक्र सुद्धा आलेला आहे आणि शुक्र कोण आहे तर चतुर्थेश आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लाभाचा आणि चतुर्थाचा जर विचार केला तर शुक्र त्या स्थानाचा अधिपती आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चुका निश्चित होणार. कशा संदर्भात होतील, तर एक तर लग्नी राहूयुक्त शुक्र झाल्यानंतर त्याचं बळ जे आहे ते कमी होतं. मुळामध्ये शुक्र हा लग्नात शुभग्रह आहे, तर तसा तो योगकारक ठरत नाही कर्क लग्नाला, पण तरी सुद्धा केंद्रस्थानाचा अधिपती केंद्रामध्ये येतो, पण तो राहूयुक्त नसावा किंवा केतुयुक्त नसावा असा हा नियम आहे. तर त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये शुक्रापासून काही अनर्थ घडतील, आंदोलन होतील आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला निश्चितच त्या गोष्टीचा त्रास होईल आणि त्याला ते फळ जे आहे ते भोगावंच लागेल. त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे इथे शुक्र जर एकटा आला असता तर चालला असता, तिथे केंद्राचा योग जो आहे तो केंद्रामध्ये झाला असता. तर त्या ठिकाणी शुक्र हा सौम्य ग्रह आहे, कर्क रास सुद्धा सौम्य आहे, पण इथे राहू आल्यामुळे राशीचा बिघाड झालाय आणि राशाधिपती हा शनियुक्त झालाय. त्याच्यामुळे राशीचा स्वामी पण बिघडलेला आहे. म्हणजे नियम असा आहे आपल्या याच्यामध्ये सूर्य सिद्धांतामध्ये, की ज्या राशीमध्ये एखादा ग्रह येतो त्या राशीचं जे फलित आहे ते त्याप्रमाणे त्याला मिळतं. मग आता आपल्याला विचार करायचा आहे की जर कर्क राशीला इथे राहू आलाय म्हणजे फलितमध्ये बिघाड झालेला आहे. कारण का की राहू हा मुळामध्ये आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी माता किंवा वास्तव्य या कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पाहिलं, जरी सर्व सुख असतील तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही राहूची दुःख जी आहेत ती निश्चित येणार. आता राहूची दुःख म्हणजे काय,
तर पहिल्यांदा भूमिका समजून घ्या की एखाद्या जातकाच्या लग्नी शुक्र राहू युक्त आला तर बहिणीच्या बाबतीमध्ये काही गोष्ट घडते, कारण का की जातक स्त्री आहे, तर बहीण नाही तर सून, त्याच्यानंतर मुलगी, या संदर्भामध्ये नातं बघितलं जातं शुक्राच्या मध्ये. मैत्रिणी त्यांच्यापासून निश्चित धोका संभवतो. म्हणून त्या ठिकाणी जातकाला तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी होतील आणि त्यामुळे जातकाला दुःख भोगावं लागेल. दुसरा भाग असा आहे की सप्तमेश जो आहे, लग्नेश आणि सप्तमेश एकत्र असू नये हा एक नियम आहे. तर त्यामध्ये सप्तमेश जो आहे तो शनी आहे, अष्टमेश सुद्धा शनी आहे. तो अष्टमेशाचा दोष नाही, तो सप्तमेशाचा दोष आहे आणि तो कन्या राशीमध्ये आहे. एक वेळेला कन्या राशीचं जर फलित करायला गेलात तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं सांगता येईल की कन्या राशी ही रिपिटेशन होणारी रास आहे. वारंवार एखादी घटना जी आहे ती सारखी घडत बसेल किंवा वारंवार होईल. म्हणजे एखादी घटना होण्यासाठी तुम्हाला सतत काही ना काहीतरी पाठपुरावा करावा लागेल, असा फलादेश तो त्यातून आपल्याला पाहता येतो. आता तो सप्तमेश आणि अष्टमेश म्हणून आहे, तर त्याचा विचार करताना सप्तमेशाचा पहिला विचार करावा, कारण तो केंद्रस्थानाचा अधिपती असल्यामुळे. मग अशा वेळेला तुम्हाला पाहिलं पाहिजे की खरोखरी सप्तमेश हा गुरुयुक्त आहे, तर गुरु आणि शनीचं जे नातं आहे ते सम आहे. म्हणजे त्या ठिकाणी एकमेकाला सावरणारे आहेत. मग आता ह्या पत्रिकेमध्ये आपण बघितलं शनी मंगळाचा हा केंद्रयोग आहे, तो पंचमेश आणि दशमेशाची आहे. मग दशमाधिपती कोण आहे? मंगळ. तर तो ते जे स्थान आहे ते वडिलांचं स्थान आहे. पंचम स्थान आहे हे संततीचं स्थान आहे. आता कल्पना आहे की सगळ्या लोकांना की पंचम स्थानामध्ये मंगळ असल्यानंतर संततीच्या संदर्भातील काही तक्रारी जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होऊ शकते. असा भाग जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित जातकाला समजवता आला पाहिजे. आता इथपर्यंत तुम्हाला मी पत्रिका समजावून सांगितलेली आहे. तरी सुद्धा काही कळलं नसेल तर अवश्य विचारा, हरकत नाही. तर तुम्हाला काय विचारायचं असेल तर पत्रिका काढा मुकेश भाऊ. आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्याला आपण व्यवस्थित सांगू शकतो. पत्रिका लक्षात ठेवली सगळ्यांनी व्यवस्थित? विचारा, काय हरकत नाही. आहे कोणाला प्रश्न? आहे कोणाला नाही? काय प्रश्न विचारायचा? सर, हा बोला. शनी आणि गुरु तसे युतीत येतात. पण शनी 5 वर आहे आणि गुरु नाही शनी 9 वर 10 वर आहे आणि गुरु 9 वर आहे. पण चंद्र त्या मानाने दूर आहे त्यांच्यापेक्षा 23 अंशावर आहे. तर मग फलितात काय फरक पडेल? फलितामध्ये असं आहे मॅडम की ही एक कन्या राशीची कॅव्हिटी आहे. हो, आता एका राशीमध्ये हे तिघं एकत्र आले तर हो, त्या ठिकाणी तिन्ही ग्रह जे असतात ते प्रत्येक ग्रह, पंचग्रही झाली, अष्टग्रही झाली, तरी सुद्धा सगळ्या ग्रहांना, आता पंचग्रही बऱ्याच वेळेला होते, आता होणार आहे थोड्या दिवसांनी, तर त्या हं, ह्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाला आपापल्या परीने अधिकार असतात की त्या ठिकाणी ते आपला फलादेश देतात. आता ग्रह हा जो आहे हा कुठेही असला तरी ज्या स्थानामध्ये ज्या राशीत बसलाय तर स्थान पण महत्वाचं आहे, राशी पण महत्वाची आहे आणि हो, त्याच्यावरती दृष्टी पण महत्वाची आहे. मग अशा वेळेला त्याच्यावरती योग काय झालेले आहेत, तर मुळामध्ये असं आहे की गुरु आणि मंगळ हे दोन मित्र आहेत, पण तरी सुद्धा हो, ते केंद्र योगात आहेत. बरोबर हो, आहे? हो, दुसरं शनी आणि मंगळाचा केंद्रयोग ह्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच हानिकारक ठरेल. काय ठरेल तर हो, शनी सप्तमेश आहे, तो पराक्रमात बसलाय आणि तो भ्राताकारक जो मंगळ आहे त्याच्याशी केंद्रयोग करतो. म्हणजे हो, दोष कोणाला पोहोचेल तर त्या ठिकाणी दोष जो आहे तो भ्राताकारक जो काही ग्रह आहे तर त्याला जास्तीत जास्त समस्या निर्माण होतील. त्याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये त्याची भावंड, एक तर हं, शनी त्या भावंडाच्या स्थानामध्ये बसलाय तृतीय स्थानामध्ये, किंवा जातकाचं जे शौर्य आहे ते आपण तृतीय स्थान पाहतो. आता ही हो, स्त्री आहे तरी सुद्धा शौर्य स्त्रीकडे पण पाहिलं जातं. मग जर हं, समजा यदाकदाचित जातकाच्या जीवनामध्ये वारंवार जर समस्या होणार असतील, वारंवार हा शब्द एवढ्यासाठी वापरतो की हं, कन्या रास ही वारंवार एखादी घटना घडवण्यासाठी विचार केलेली आहे. मग हो, अशा वेळेला ज्या स्थानामध्ये गुरु, शनी आणि चंद्र बसलेले आहेत, तर ह्या जातकाला ज्या समस्या आहेत त्या वारंवार होतील. आता त्या हिंसक होतील का? तो निश्चित होतील. का होतील? कारण मंगळ सुद्धा त्या राशीला पाहतोय. अशा वेळेला यदाकदाचित तुम्ही जर पाहिलं
तर भावंडांसंदर्भातील काही प्रश्न किंवा व्याप किंवा वाद ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतील. कशामुळे होतील? तर यांचा जो केंद्रयोग आहे, तर एकमेक दोन्ही ग्रह जे आहेत ते जिद्दीचे ग्रह आहेत. ते हो. दोघंही उपस्थित राहतात, समोरासमोर येतात किंवा एखाद्या केंद्रयोगामध्ये येतात. तर त्याकरता ते हमरी-तुमरीवरतीच येतात. कारण का की मंगळ आणि शनी हे एकत्र पण असू नये, समसप्तक योगात पण असू नये, केंद्रयोगामध्ये पण असू नये आणि षडाष्टक योगामध्ये पण असू नये. षडाष्टक योगामध्ये असं आहे, की तुम्हाला सांगतो की आता कर्क लग्नाच्या सोनिया गांधी सुद्धा आहेत. त्यांच्या लग्नी हो. शनी आहे आणि षष्ठामध्ये मंगळ आहे. आणि तो मंगळ जेव्हा लग्नावरती दृष्टीने पाहतो, शनी तिथे योग करत नाही. ज्या घटना घडवणारा जो ग्रह आहे, तो मंगळ आहे त्यांच्या कुंडलीमध्ये. मग ह्या हो. कुंडलीमध्ये मंगळ आणि शनी एकमेकाच्या वरती दृष्टी ठेवून आहेत आणि त्या राशीवरती पण दृष्टी आहेत. आणि ती रास जी आहे, ते दोन्ही राशी बुधाच्या आहेत. कळलं का? हो. हो सर. आणि तसंच शनीचा केंद्रयोग जो बुधाशी पण होतो, पण बुधाला दृष्टी नाहीये. एकच दृष्टी आहे, ती षष्ठ स्थानामध्ये आहे. हो. कळलं? मग हो सर. अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे मोठं आंदोलन किंवा भयंकर काही गोष्टी होतील, तर त्या मंगळाला अनुसरून होतील. मग मंगळ कोण आहे? तर पंचमेश आहे. आणि ज्यावेळेला आपण पाहू, तर त्यावेळेला दशम म्हणजे हे आपलं जे काही सांभाळ करणारे लोक असतात, आपले पेरेंट्स आहेत, त्या संदर्भात कर्क लग्नाला मंगळ हा वडिलांच्या संदर्भातील विचार केला जातो. कळलं? त्यानंतर हो सर. पंचमेश आहे, तो संततीच्या बाबतीमध्ये विचार केला जातो. तर कालांतराने जेव्हा विवाह होईल किंवा तत्सम काही गोष्टी होतील, त्यावेळेला तुम्हाला संततीचा विचार करता येतो, पण आता नाही करता येणार. कळलं का? मग जेव्हा हो. जेव्हा एखादी घटना घडते, त्यावेळेला त्याचं वय हे फार महत्वाचं आहे. त्यावेळेला गोचर हे पण फार महत्वाचं आहे आणि त्यावेळेला होणारी आंदोलने ही ट्रान्झिस्टमध्ये एखादे ग्रह, मग ट्रान्झिस्टमध्ये आपण जेव्हा पाहतो, तर त्यावेळेला ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी सूर्याचं आगमन होतं. मग अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे, की सूर्याचं आगमन जे आहे, ते सप्टेंबर महिन्यामध्ये कन्या राशीमध्ये होणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या 15 तारीख नंतर. मग अशा हो. वेळेला तुम्हाला पाहता आलं पाहिजे, की सूर्य हा शनीवरून, गुरुवरून, चंद्रावरून कधी जाणार आहे. तर त्या ठिकाणी कॅपेबल प्लॅनेट जो आहे, तो शनी आहे. कारण तो त्या ठिकाणी विराजमान आहे आणि गोचरीचा ग्रह सूर्य हा टेम्पररी आहे आणि मुळातला सूर्य जो आहे, तो सुद्धा मिथुन राशीतलाच आहे आणि तो 12व्या स्थानामध्ये आहे. आता सूर्य 12व्या स्थानामधला आहे, तर तो धनाधिपती आहे, धनेश आहे, मार्केश आहे. मग अशा वेळेला तुम्हाला वैवाहिक जीवन आपण शिकलेलो आहोत, तर त्यावेळेला आपण पाहतो, तर त्या ठिकाणी आपण फलादेश कसा देतो, की त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष होणार आहे रवीच्या बाबतीमध्ये, तो तुम्हाला त्या ठिकाणी अशा तऱ्हेने विचार करून फलादेश सांगता आला पाहिजे. म्हणजे इथे आंदोलन जे होईल, ते आंदोलन सूर्यासोबत कशा पद्धतीचं असेल, तर एक तर तो धनेश आहे, म्हणजे सूर्याला एकच राशी आहे. त्यावेळेला हो. तो गोचरीने जाईल, तर त्यावेळेला त्याने मिथुन राशीमध्ये सूर्य कधी प्रवेश करतो, तर त्यावेळेला जून महिना असतो, जुलै महिना असतो, 2 महिने आहेत. मग अशा वेळेला तिथे तुम्हाला बघितलं, तर तुम्हाला त्या काळामध्ये जातकाच्या जीवनामध्ये वर्षातून एकदा तरी काही ना काहीतरी घडामोडी होतील. आता त्या केंद्रयोगातला सूर्य जेव्हा गोचरीने जाईल, तो मुळातल्या शनीशी केंद्रयोग करेल. म्हणजे त्या ठिकाणी एक्सक्यूज नाही. काही ना काहीतरी घडामोडी घडतील. आता अशा वेळेला तुम्हाला जे फलित सांगायचं आहे, त्याला सूर्याचं 1 अंश चालायला सूर्याला 24 तास लागतात. हो. मग त्या 24 तासामध्ये जातकाच्या जीवनात काही घटना घडतील, त्या 1 दिवसामध्ये घडतील. त्यावेळेला यदाकदाचित जातकाच्या जीवनातलं ते 1 दिवसाचं आंदोलन कधी-कधी 6 महिने लागेल. 1 वर्षही जाईल. असं बघितलं तर शनी हा कायद्याचा कारक आहे. रवी प्रशासनाचा आहे. रवी राजकीय आहे. मग राजकीय घडामोडी होत असताना सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं होणारच. दुसरी भाग ही पत्रिका जी आहे, ही स्त्रीची पत्रिका आहे. तर स्त्रीची पत्रिका असल्यामुळे सूर्य हा पतीचा कारक आहे, कारक तत्व. म्हणजेच काय, की जातकाच्या जीवनामध्ये आपल्या जोडीदाराबद्दल म्हणजे पती म्हणजे जोडीदार ह्याच्याबद्दल निश्चितच काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होणार. सूर्य हा आरोग्याचा कारक आहे. मग आता आरोग्यामध्ये शनी
रोगाचा कारक आहे, तर अशाही घटना होतील. सूर्य हा जो आहे तो त्या ठिकाणी शुद्धता आणण्याचा प्रयत्न करेल, पण तरी सुद्धा काही वेळेला काही लोकांच्या नशिबामध्ये त्या ठिकाणी शुद्धता मिळण्याची फार कमी संधी असते किंवा येत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला सूर्याचं गणित जे आहे ते व्यवस्थित गोचरीने पाहता आलं पाहिजे. आता मिथुन आणि कन्या राशीमध्ये जेव्हा जेव्हा सूर्य जाईल किंवा त्या ठिकाणी आपण बघितलं तर पंचमातून 15 नोव्हेंबर नंतर सूर्य जेव्हा भ्रमण करतो त्यावेळेला निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काहीतरी घडामोडी होतील. कारण का की त्यावेळेला तो ज्याने शनीने पंचम स्थानावरती दृष्टी टाकलेली आहे, तर त्यावेळेला पण तुम्हाला गोचरीचा फलादेल काही क्षणिक, काही दिवसासाठी, काही तासासाठी, पण काही ना काहीतरी घटना ज्या आहेत, तर त्यावेळेला अस्वस्थ होतो मनुष्य. कधी-कधी वैयक्तिक जीवनामध्ये पण आपण विचार करतो, की काही तासाकरता आपण नैराश्यामध्ये जातो. काही डिफिकल्टीज असतात. काही वेळेला आपलं दुःख असतं, आजारपण असतं, लॉस असतो. या सगळ्या गोष्टी पाहताना तुम्हाला गोचर हे निश्चितच व्यवस्थित पाहता आलं पाहिजे. पण तरी सुद्धा मुख्य कुंडलीमध्ये जेव्हा अशी परिस्थिती असते, तर जातकाच्या जीवनात होणाऱ्या घटना कधीही संपू शकत नाही. आता ह्या स्त्रीबद्दल थोडीशी माहिती देतो. तर ह्यामध्ये वैवाहिक जीवन हे विस्कळीत झालेलं आहे. त्यानंतर हिचा विवाह योग्य वयात झाला होता. साधारणतः 2004 साली. कळलं का? हं. आणि त्यानंतर विवाह झाल्यानंतर 2 मुलं झाली. त्यानंतर जातक जो आहे, तो घर सोडून निघून गेला. म्हणजे जातक म्हणजे पती. जातकाच्या जीवनातला पती हा घर सोडून निघून गेला. आणि नंतर त्याने कळवलं की मला तुमच्यासोबत राहायचंच नाहीये. आता हा जो कायदेशीर भाग आहे. पण तरी सुद्धा ज्या काही घटना ज्या आहेत, त्या घटना जातकाच्या जीवनामध्ये घडल्या. त्याला कारणं आपल्याला शोधता आली पाहिजेत. तर मी सांगितलं रवी हा पतीचा कारक आहे, हो. मंगळयुक्त आहे. तर त्या अर्थी आणि मंगळाची पत्रिका आहे आणि त्याने केतूवरती षडाष्टक योग केलेला आहे आणि लग्नी राहू आहे. लग्नी राहू असल्यानंतर जातक हा कुठल्याही स्थितीमध्ये विवंचनेमध्ये अडकणार म्हणजे अडकणार हे ठरलेलं आहे. ते विवंचनेचं आमंत्रणच आहे. कळलं? काही हो. ना काही बाबतीतली विवंचना येईल. आता दुसरी गोष्ट की एक बहीण आहे. तर मी तुम्हाला मगाशी बहिणीचा उल्लेख केला होता, की शुक्र ही बहिणीचा कारक म्हणून सांगितलेली आहे. शुक्र हा चतुर्थातच आहे. आता हिचं लग्न झालं, हिच्यापेक्षा ती मोठी आहे आणि हिने लग्न केलं. हिचा पण विवाह प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्या बहिणीचा विवाह झालेला नाही. म्हणजे एखाद्या कुटुंबातील काही घटना किंवा तत्सम काही गोष्टी पाहतेवेळी तुम्हाला असं लॉजिक लावून फलादेश करता आला पाहिजे. आता ही पत्रिका वयाच्या समजा 18 वर्षी तुमच्याकडे आली आणि जातकाने विचारलेल्या प्रश्नावरती तुम्हाला जर फलित करायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण मी सांगितलेलं जे सार आहे, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. म्हणजे पत्रिका जी तुम्हाला आहे, ती व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. थँक यू बरं. सर. खूप छान सांगितलं तुम्ही. थँक धन्यवाद यू सो मॅडम. मच. येस. विचारा काय प्रश्न कोणाचे असतील तर विचारा, बिनधास्त विचारा. प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देतील सर. नमस्कार. नमस्ते. लग्नेश आणि सप्तमेश एकत्र नको, पण ते केंद्रामध्ये किंवा लाभस्थानात असले तर फायदे असू शकतात का? नाही, नाही, नाही. कुठल्या मला तुम्ही लग्न सांगा. नाही, आता म्हणजे याच कुंडलीवरून पाहूया आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं आहे, की सप्तमेश समजा धनस्थानामध्ये आहे. इट्स नॉट हा. परमिटेड. म्हणजे तुम्हाला विवाह झाल्यानंतर, घटना घडल्यानंतर काही गोष्टींना सामोरं जावं लागेल किंवा जीवनामध्ये आंदोलन होईल, हे निश्चित आहे. कारण मागे आम्ही जो विषय शिकवला होता, ज्याच्यामध्ये वैवाहिक जीवन म्हणून, त्याच्यामध्ये मारकस्थान घेतलं होतं स्पेशली आणि ह्यामध्ये सुद्धा मारकस्थानाचा अधिपती हा 12व्या स्थानामध्ये आहे, मिथुन राशीमध्ये आहे आणि त्यामध्ये शनीचा त्याच्याशी केंद्रयोग आहे. मग तो केंद्रयोग कोण करतोय? तर जो सप्तमाधिपती आहे तो शनी आणि धनाधिपती म्हणजे मारकस्थानाचा अधिपती ही दोन्ही मारकस्थान आहेत आणि ते एकमेकाशी केंद्रयोग करत आहेत. मुळामध्ये ह्या पत्रिकेमध्ये मंगळाचा जो केंद्रयोग आहे तो हानिकारक आहे. कारण रवीला एकच दृष्टी आहे, पण मंगळाला दृष्टी आहे ती ऍडिशनल 4थी, 7वी, 8वी. तर त्यामध्ये मंगळाने सप्तमावरती पण कुयोग केलेला आहे आणि पराक्रम स्थानावरती पण कुयोग केलाय आणि शनीशी पंगा घेतलेला आहे. शनी कोण आहे? तर सप्तमेश आहे.
आता हो. ज्या वेळेला वैवाहिक जीवनातील काही कलह होतात तर त्यावेळेला त्याचा मार्ग निघत नाही, तर त्याला कारण म्हणजे अशी तऱ्हेची स्थिती जातकाच्या कुंडलीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला अशा तऱ्हेचा जो वाईट योग आहे तो भोगावा लागेल. आता या कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये तो सप्तमेश आणि लग्नेश आहे. पण ते समजा जर यदा कदाचित लाभ स्थानामध्ये असले तर लाभ स्थानामध्ये जे वाईट ग्रह असतात ते विशेष वाईट फळ देत नाहीत. तर त्याचा काही नाही फरक नाही, पडू असा शकतो असा का? असा असा काही नियम नाहीये. मी सांगतो तुम्हाला. अच्छा. ओके ओके नियम ओके. काय आहे की लग्नेश लाभस्थानामध्ये कर्क लग्नाला तो राजयोगकारक आहे, कारण तो उच्चीचा होतो. कळलं का? हा. लग्नेश वृषभ राशीमध्ये कर्क लग्नाला हा उच्चीचा होतो, त्यावेळेला त्याचा फलादेश वेगळा आहे. पण आता समजा असा जर तुम्ही विचार केला की लग्नेश शनियुक्त लाभस्थानातच बसलेला आहे, हम्म. लग्नेश शनियुक्तच लाभस्थानात बसलेला आहे, तर तो काही त्याच्या नशिबामध्ये चांगला योग घडू देणार नाही. वारंवार काही ना काहीतरी घटना घडतील, कारण सप्तमेश आणि लग्नेश पुन्हा एकत्र लाभस्थानामध्ये आलेले आहेत. तर मग ते कुठल्याही स्थानामध्ये असू द्या, मग लग्नेश अच्छा. अष्टमात असू द्या, लग्नेश पराक्रमात असू द्या, लग्नेश चतुर्थात असू द्या, जेव्हा तो शनियुक्त होतो तेव्हा जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनातलं स्पेशली आंदोलन जर आपण पाहिलं तर कधी कधी कर्क लग्नाचे लोक काही कशा तरी कारणामुळे आपल्या जोडीदारामध्ये निश्चितच वैफल्यग्रस्त असतात किंवा त्यांना त्रास होतो. त्याला कारण मग तो कुठलाही ग्रह असला तो लग्नेश सप्तमेश एकत्र येऊ नये, हा त्या ठिकाणी नियम आहे. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. सर हे बोला. राहू शुक्र जी युती आहे ते इंटरकास्ट मॅरेज किंवा असं झालंय का मॅरेज नाही नाही, वगैरे? हे कास्टमध्येच झालेलं आहे. पण बघा कसं आहे माहितीये का जोगळेकर साहेब, हा. की ज्या वेळेला राहू शुक्राची युती होते, जरी इंटरकास्ट नसेल, जातीमध्ये असेल, प्रेम विवाह असेल, तरी सुद्धा वैवाहिक जीवनाचा सुखाचा कारक हा शुक्र आहे. मग तो स्त्री असो का पुरुष असो. शुक्र जर उत्तम नसेल किंवा शुक्र हा जर एखाद्या ग्रहाने दृष्टीने दूषित झाला असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये सौख्याची आंदोलनं ही निश्चित घडली जातात, होतात. मग नियम असा आहे की तो कुठल्या शुक्र हा सुखरूप असणारा ग्रह आहे, तो सुखरूप राहावा, तेव्हा तुम्हाला वैवाहिक जीवनातलं सौख्य हे प्राप्त होतं. शुक्र त्याचा आहे. तुम्हाला दुर्बुद्धी कोण आणतो, तर बुध हा जर समजा चुकीच्या युतीमध्ये असेल तर तुम्हाला दुर्बुद्धी येते. म्हणजे काही वेळेला आता तुम्ही पाहताय की बऱ्याच लोक श्रीमंत झाले, भरपूर पैसे कमवले, करप्शन मध्ये गेले, त्यावेळेला त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे ती कदाचित चुकीच्या बाजूला गेली आणि त्याच्यानंतर त्याला निश्चितच त्या व्यक्तीचा त्रास हा सहन करावा लागतो. जरा माईक कोणाचे बंद चालू असतील तर जरा बंद करावे. अशा जेव्हा सर युत्या असतात तेव्हा त्यांना आधी जर का आले त्यांना काही आपण अशा बाबतीमध्ये सल्ला देऊ शकतो? नाही बघा जोगळेकर साहेब, असं आहे, मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की कितीही जरी झालं तरी ह्या अडचणीमधून जे ग्रह आहेत ते भोगायला लावणार. आपल्याकडे अध्यात्म आपल्याला फार उशिरा कळतं. एखाद्या वेळेला समजा अध्यात्माच्या संरक्षणामध्ये आपण असू परमेश्वराच्या इच्छेनुसार, तर यथाकाळी संकट बाहेरच थांबून असतात, त्याला आपल्याला आकलन होतात आणि आपण त्या भानगडीत पडत नाही. बरोबर. पण अशा वेळेला ह्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, 2 संतती झाल्यानंतर पती जो आहे तो फरार झाला, म्हणजे फरार म्हणजे गेला. आता हे प्रश्न कसे उपस्थित झाले, तर जातकाच्या जीवनामध्ये पत्रिकाच तशा पद्धतीची आहे. आता तो पण हे कदाचित बाहेर पती सोडून जाणं हे म्हणजे केतू तिथे आहे त्यामुळे तसंही ते तो सप्तम स्थान त्याग झाला, खराबच झालं. तो त्याग झाला. अलिप्तपणा आहे, तो अलिप्तपणा. मग तो सोडूनच जाणं असा हे होत नाही. कधी कधी एखादी व्यक्ती काही गावाला जाते, काही आर्मीमध्ये असतात, तेव्हा त्या ठिकाणी डिस्टन्स तयार होतं. अशाही गोष्टी होऊ शकतात. बरं, कारण मंगळाची पण दृष्टी आहे त्याच्यावर सप्तम स्थानावर, त्यामुळे एक लक्षात घ्या, मंगळ जिथे असेल, मंगळ जिथे पाहिल त्या ठिकाणी आंदोलन घडेल, बरोबर हे निश्चित आहे. आता मंगळ हा जो आहे तो पराक्रमावरती पाहतोय, भावंडाचा कारक आहे, तर भावंडांचे पण प्रश्न ह्या व्यक्तीच्या जीवनात उपस्थित झालेले आहेत. एक बहीण आहे, ती घरीच आहे. आता बहीण जी आहे तिचं पण लग्न व्हायला हवं होतं, पण ते झालं नाही.
तर हा. कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अशी एखादी व्यक्ती जन्माला आली तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे सुद्धा जे काही योग आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी हानिकारक ठरतात. आता जर समजा त्या बहिणीचं लग्न झालं असतं तर त्या बहिणीची पत्रिका लग्न होऊन सुद्धा जर चांगला जीवन जगण्याचा योग असेल तर ती चांगली जगू शकेल. पण बरोबर. इथे या व्यक्तीचीच पत्रिका दूषित झाली म्हणून तिला लायबिलिटीज कोणाची आहे तर बहिणीची आहे. बरोबर. बरं, दुसरा भाग असा आहे तुम्हाला सांगतो की ह्यांना एक प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम झाला आहे. अच्छा. त्यांनी एक जागा विकत घेतली साधारणतः 50-55 लाखाला अच्छा. आणि फोर्ज डॉक्युमेंट्स आहेत. हो हो. आता अशा वेळेला जातकाने विचार करून घेतलं पाहिजे ना. हो. मग यांच्याच त्या नावावर आहे का? ठिकाणी नावावर म्हणजे ज्याला म्हणतो की लिगल काहीच नाहीये. हो तुम्हाला मी उद्या रजिस्ट्रेशन लिहून दिलं तर ते लिगल पाहिजे ना. हो. बरोबर. या लोकांनी ती जागा घेतली तर तुम्हाला सांगतो मिलन सबवे आहे ना त्याच्या बाजूला हा. LICचं मोठं ऑफिस आहे. त्याच्या हम्म. मागच्या बाजूला मोठी कॉलनी आहे. त्याच्यामध्ये जागा घेतली, फसले लोक. अच्छा. म्हणजे मंगळ हा केंद्रयोगात असल्यामुळे परत सांगतो मी की मंगळ जर राहूच्या मुखात पाहत असेल कालांतराने कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनात मालमत्ते संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात. हम्म. असं आहे. अच्छा. कळलं? हम्म. बर. सर ही स्त्री सर्व्हिस करते? नोकरी केल्याशिवाय पर्याय नाहीये. हा. प्रायव्हेट नोकरी नाही करते. म्हणजे लग्न आधी पण करत होती का असं? म्हणजे नोकरी आहे ती काय एवढी काय भरगच्च पगाराची अशी नोकरी नाहीये. काही अच्छा. सरकारमध्ये वगैरे असं काही नाही. प्रायव्हेट नोकरी आहे आणि ते करावंच लागतं. कारण का ती मुलं सांभाळायची आहेत. हो आईला बरोबर आहे. सांभाळायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे चतुर्थ स्थान हे मातेचं आहे. त्याचा अधिपती पण राहुयुक्त झाला. ज्या वेळेला एखाद्या मातेला समस्या उद्भवतात कोणामुळे तर ह्या मुलीमुळे तर ती सुद्धा फार त्रासामध्ये असते ना. आता 81चा जन्म हो. आहे तर आई साधारणतः 53 वर्ष 73 वर्षाची 72 वर्षाची आहे. गॉट इट? 70 वर्षाची समजा. म्हणजे तिथे जातकाच्या जीवनामध्ये कोणापासून कोणाला दुःख होईल त्याचा आपल्याला बरोबर अंदाज घेतला पाहिजे. आणि ही पत्रिका जी आहे ती एका व्यक्तीची आहे आणि स्त्री जातक आहे. त्याच्या जीवनामध्ये काय काय घडामोडी कशामुळे घडल्यात हा आपला लेसनचा पार्ट आहे. चर्चासत्र आहे आपलं. म्हणजे वडिलांचा सर सपोर्ट किंवा वडिलांचा रोल काय होता हिच्या आयुष्यात? वडिलांचा रोड म्हणजे त्यांनी अगदी पूर्णपणे हात झटकले. तुमचं तुम्ही बघा. बापरे. कारण मंगळ हा शनिदृष्ट आहे. त्यांच्यावरती कर्ज झालं आणि तर ही फसगत पण झालेली आहे सगळं. म्हणजे कधी कधी बघा किती नातं सख्य असलं तरी सुद्धा जातक आपले हात झटकतो. भाऊ भावाला विचारत नाही, वडील मुलीला विचारत नाही, वडील मुलाला विचारत नाही, पती पत्नीला विचारत नाही, पत्नी पतीला विचारत नाही. या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतात. पण जातकाची पत्रिका तुम्हाला जमवायला आली आणि राहू शुक्राच्या युतीतली पत्रिका ही 100% कुठे ना कुठेतरी गडबडीत जाणार म्हणजे जाणार. हम्म. कळलं? म्हणजे म्हणजे संतती तरी चांगली निघेल का सर? कारण नाही, तिथे आता ते परत सांगतो मंगळाचं तुम्हाला. आहे. बघा, संतती हा जो भाग आहे कधी कधी काही लोकांच्या नशिबामध्ये संततीचं सुख पाहणं हे नसतं. मग संततीला मोठं करणं ही जबाबदारी असते. संततीला चांगलं शिकवणं ही जबाबदारी असते. ती शिकल्यानंतर आपल्यासोबत राहीलच का तर त्याची शाश्वती नसते. कधी कधी शनी हा ग्रह पंचमेशाच्या केंद्रयोगात असल्यामुळे पुढील घटना ज्या आहेत त्या अशा तऱ्हेने घडू शकतील किंवा घडतात. हो ना, कारण पंचमावर शनीची दृष्टी आहे हो. आणि पंचमेश व्ययात गेलेला आहे. आणि तो सुद्धा त्या ठिकाणी शनीशी केंद्रयोग करतोय. हा हो. मुख्य मुद्दा त्या ह्याच्यामध्ये आहे की म्हणजे कोणाचा सगळीच योग कडून या झालेला आहे. स्त्रीला हे आहे. सगळीच कडून या स्त्रीला त्रास आहे. मग अशा कितीतरी पत्रिका येतात मॅडम की काही काळ जो हो. असतो. आता समजा जर आपण असा विचार केला की विवाह नसता केला तर चाललं असतं. पण असं नाही होत. नाही होत. हे जे भोग आहेत ते काही केल्याने काही होत आहे रे. तसं आहे. कळलं? हा वियोग हो. आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघतो तर असे प्रसंग जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा येतात तर त्याला आपल्याला विश्लेषण करायचे की खरोखर कोणती कारणं असतील. आणि प्रत्येक लग्न आपण जे घेत आहोत सूर्य सिद्धांताप्रमाणे त्याला कारण की त्याची जी पद्धती आहे त्याच्यावरती विचार आहेत. आता विचार करा तुम्ही
की प्रभू रामचंद्राला पण तिथे संन्यास योग घडला. तर त्यांच्या हो. पत्रिकेमध्ये लग्नी गुरुचंद्राची युती ती पण सप्तमात मंगळ होता. त्या सप्तमातल्या मंगळाने त्या ठिकाणी कितीतरी प्रश्न उपस्थित झाले आणि सप्तमेश शनी हा उच्चीचा चतुर्थात होता आणि त्या शनीची दृष्टी लग्नावर होती. ती चंद्रावरती पण होती, पण तरी सुद्धा मातेपासून त्यांना दूर जावं लागलं की नाही? हो सर. आणि एक माता दुसऱ्या मातेला साठी कारणीभूत ठरली, हो. नाही का? मग अशा जेव्हा घटना होतात तर आपल्याकडे समोर उदाहरणं असणं आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही एक साधा नियम बघा. जेव्हा कर्क राशी ही काही मिश्रित ग्रहाने दूषित होते, काही हे जे ग्रह आहेत, तसं राहू हा त्या ठिकाणी 2 राउंड म्हणजे तुम्हाला वय वर्ष 36 हो. तो भोग निश्चित आहे. मी दरवेळेला सांगतो, राहूचा भोग 2 टर्मला हा भोगावाच लागतो. आणि त्या दरम्यान जातकाची फसवणूक ही होते. म्हणजे 18 वर्षी काही लग्न झालं नाही. पण सेकंड राउंडला जेव्हा राहू भ्रमण करतो त्यावेळेला निश्चितच फसवणूक झाली. राहू ग्रहाने ग्रहाचं काम केलं. हो. बरोबर आहे सर. ग्रह ग्रहाचं काम करतात. म्हणून मी वारंवार सांगतो, स्थानामध्ये बसलेले कोणतेही ग्रह असू द्या, ते जातकाच्या जीवनामध्ये भूमिका निश्चित तयार करतात. आणि जातक तशाच प्रमाणे त्याचं वागणं असतं आणि त्याच्यामुळे तो तिथे संकटामध्ये सापडतो. मग तो लग्नी असणारा मंगळ असू द्या, लग्नी असणारा गुरु असू द्या. त्या ठिकाणी गुरु जरी आला तरी तो भाग्याचा कारक आहे, शुभ ग्रह आहे. उच्चीचा जरी झाला तरी सुद्धा त्याच्यावरती कुठल्या ग्रहाचा योग झालेला आहे, हा आपल्याला पाहता आला पाहिजे. म्हणून चतुर्थातला शनी हा कर्क लग्नाला मुळामध्ये हा पॉझिटिव्ह नाहीच. म्हणून कर्क लग्नाचे जोडीदार कोण आहेत? तर पहिला कर्क लग्नाचा चंद्र, सूर्य, मंगळ आणि गुरु हे 4 घनिष्ठ आहेत. त्यामध्ये बुध हा चालेल, पण शुक्र नाही चालणार. म्हणून 2 केंद्रस्थानाचे अधिपती शनी आणि शुक्र हे निश्चित कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये काही ना काहीतरी आंदोलन करणार जेव्हा ते बिघडलेले असतील तेव्हा. बरोबर आहे. सर मग असं सांगता येईल का या श्री जातकाच्या बाबतीत की पंचमेश आणि दशमेश व्याज असल्यामुळे या व्यक्तीला वडिलांचं आणि पुत्राचं सुख जवळपास नाहीच आहे. कमीच नाही कमी आहे. नाही म्हणजे जन्म बघा कसं असतं की जातक आपला जन्म देतो, म्हणजे आई वडील जन्म देतात, पण कालांतराने त्या जीवनामध्ये काय उद्भवेल, कसे प्रसंग येतील, मग कधी आजारपणाचे असतील, कधी आर्थिक असतील, कधी शैक्षणिक असतील, कधी कधी मुलं ऐकत नाहीत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काही संघर्ष करावा लागत असेल तर ते आपल्या पत्रिकेवरती अवलंबून आहे. कारण का जोपर्यंत तो मॅच्युअर्ड होत नाही आणि मॅच्युअर्ड झाल्यानंतर सुद्धा या पत्रिकेमध्ये आपल्याला असं दिसतंय की शुक्र हा आई वडिलांच्या वेळेला कसा असेल, तर त्या ठिकाणी घर आहे, पण त्या घरामध्ये सुद्धा काही गोष्टींचे प्रश्न उपस्थित झाले आणि घरामध्ये पण ते लोक फसले घर विकत घेताना. म्हणजे चतुर्थेश हा राहुयुक्त असल्यामुळे आणि मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक असल्यामुळे तो शनीच्या केंद्रयोगात आहे. तर शनी आणि राहू या दोघांच्याही क्लचमध्ये असणारे ग्रह हे जातकाच्या जीवनामध्ये फलित देणार नाही. धन्यवाद सर. सर बोला. सर द्वादश में जो ग्रह रहते हैं उसका सेटलमेंट बाहर होता है ना, नहीं अभी सेटलमेंट वगैरह मतलब किस बारे में आप कहेंगे? घर से दूर, मतलब परदेश में के सेटलमेंट मतलब उसका मतलब आपको वहाँ आपको रेसिडेंशियल होना है। हाँ सेटलमेंट में दो रेसिडेंशियल बार बाहर। है, हाँ। हाँ और मतलब उसका जो लिविंग है उसको हम हाँ बोलते हैं, तो हाँ वो आउटडोर आउटसाइड हो सकता है। हाँ लेकिन फिर भी ऐसा नहीं है। लेकिन चतुर्थेश जो शनि है, हाँ चतुर्थेश जो शुक्र है वो राहु के क्लच में है, हम्म राहु की युति में है। तो इसका मतलब ऐसा है कि जातक जहां भी रहेगा, वो हम्म प्रदेश में ही रहेगा, जहां भी रहेगा उसको परेशानी से मुकाबला करना ही पड़ेगा। हम्म परेशानी से मुकाबला करने के बाद में ही वो वहां पर अपना जीवन जो है समाप्त हाँ कर लेगा। हाँ, ये लेकिन योग इसका जो है, योग परदेश का योग है ना उसका? ये परदेश नहीं है मैडम, गए नहीं नहीं? परदेश में। परदेश मतलब 12 हमेशा 12वें स्थान में अगर ग्रह ग्रह रहा तो हाँ परदेश जाएंगे क्या? ऐसा नहीं है। अच्छा कभी कभी हम ओके समझो बॉम्बे से अगर वहां जाते हैं, बेलगांव जाते हैं, तो परदेश हाँ मतलब हम हाँ हमारे घर से दूर चले गए। हाँ घर से दूर बराबर। हाँ, तो जहां पर घर से दूर चले गए फिर भी हाँ दुख जो है चतुर्थ स्थान हाँ का, हाँ वो तो हाँ हमको
वो मिलना ही भुगतना है. पड़ेगा. या राइट. नक्की. या थँक यू सर. नक्की. सर कुंडली एकदा पाहायला मिळेल स्क्रीनवर. तुम्हाला पाठवले ना कुंडली? मुकेश भाऊ कुंडली लावा तर जरा परत बघूया ना. बघा, कर्क लग्नाची कुंडली आहे. लग्नी राहू शुक्र आहे. पराक्रमामध्ये शनी गुरु मंगळ, शनी गुरु चंद्र. दिसली कुंडली तुम्हाला? ओके ओके. हा ठीक आहे, काढा मुकेश भाऊ. बोला. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी आपल्याला आपली जी मुख्य कुंडली आहे, आता आपण थोडस नवमाशाकडे वळूया. जातकाचा जो नवमाश आलेला आहे तो धनु आहे का बघा जरा मुकेश भाऊ. हो सर आहे. हा, धनु लग्न नवमाश जर आला तर त्या ठिकाणी आपल्याला जो आश्लेषा नक्षत्राचं जे चतुर्थ पहिलं चरण आहे तो धनु नवमाश आहे. आश्लेषा नक्षत्राचा आरंभ हा धनु नवमाशाने होतो. नवमाश चांगला आलेला आहे. आता ह्या नवमाशामध्ये आपल्याला फलित बघायचं आहे, तर त्या ठिकाणी जे फलित आहे तर त्याच्यामध्ये लग्नामध्ये शुक्र आलेला आहे. आता हा शुक्र कर्क राशीतला शुक्र आहे आणि तो आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणातलाच आहे. आश्लेषा नक्षत्र हे तुम्हाला निश्चितच तपासलं पाहिजे, कारण ते तपासता आलं पाहिजे. का? तर त्या ठिकाणी होणारं जे काही आंदोलन आहे तर ते नक्षत्राच्या अनुसरून जातकाला तसा तऱ्हेने फलादेश तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जातकाच्या जीवनामध्ये आश्लेषा नक्षत्राचा फलादेश हा धनु नवमाशाशी संबंधित असेल आणि त्यावेळेला तुम्हाला बघितलं तर नवमाशामध्ये गुरु केतूची पण युती झालेली आहे का ते सुद्धा पाहता आलं पाहिजे. म्हणजे गुरु हा स्वतःच्या राशीत आहे पण केतू युक्त झालेला आहे. केतू हा कुठून आलाय तर मकर राशीतून आलेला आहे. नवमाशाचा तपास करतेवेळी तुम्हाला पाहता आलं पाहिजे की हा गुरु जर समजा मकर राशीतून आलेला आहे तर मकर राशीमध्ये धनु नवमाश जो आहे, मीन नवमाश जो आहे तो उत्तरा नक्षत्रामधून येतो. म्हणजे कुठून येतो? त्रिपाद नक्षत्र आहे ना धनु राशीतलं. आपण बघितलं तर मकर राशीमध्ये 3 चरण आहेत उत्तराचे. उत्तरा फाल्गुनी 4. हा, उत्तरापासूनच म्हणजे जे पहिलं आहे तर ते मकर नवमाश आहे, दुसरा कुंभ आहे, तिसरा मीन आहे, त्याच्यानंतर श्रवण नक्षत्र येतं. मग आता हा केतू तिथे आलेला आहे. गुरु हा कुठून आलेला आहे तर कन्या राशीतून आलेला आहे. कन्या राशीमध्ये मीन नवमाश हा कुठून आला तर उत्तराचं चतुर्थ चरण. कारण हस्त नक्षत्र हे मेषाने सुरुवात होते, बरोबर आहे? हो सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कुठला ग्रह कुठून आलेला आहे तो चतुर्थामध्येच एकत्र झालेला आहे, मग युतीमध्ये आलेला आहे. म्हणजे चतुर्थाचं सुख जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही गोष्टीमध्ये चुकीचं असेल आणि त्यामध्ये केतुयुक्त गुरु असणं हे सुद्धा योग्य नाही. काही वेळेला घराचा त्याग करणं, घराबद्दल काही प्रश्न असणं, आईच्या संदर्भातून असणं, वाहनाच्या बाबतीमध्ये असणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगता आल्या पाहिजेत. त्यामध्ये आपण बघितलं तर नवमाशामध्ये रवी उच्चीचा झालाय पण शनी नीचेचा झालाय. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, शनी आणि रवीचा नीचभंग राजयोग होत नाही. आणि जर आपण बघितलं तर नवमाशामध्ये राजयोग पाहिला जात नाही, सूक्ष्मांश पाहिले जातात. आता सूक्ष्मांश पाहताना तुम्हाला बघितलं पाहिजे की रवी सूर्य हा कुठे होता तर मिथुन राशीमध्ये. मग मिथुन राशीमध्ये मेष हा जो नवमाश आहे तो कुठल्या ह्याच्यातून आला तर पुनर्वसूतून पहिल्या चरणाचा. शनी हा कुठून आला तर त्या ठिकाणी हस्त नक्षत्रातलं पहिलं चरण आणि तो नीच झालेला आहे, पण तो सूक्ष्मांश चांगला आहे. पण ह्या दोघांनी जे पंचम स्थानामध्ये नवमाशाबद्दल विचार केला तर त्यावेळेला तुम्हाला एंटायर पत्रिकेचं जे सूक्ष्मरित्या फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला सूक्ष्मांश पाहता आले पाहिजे. त्याचं नाव जे आहे त्याचा पूर्णपणे उच्चार आहे, जसं एक सेनांश आहे का आणखी कुठला आहे तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बोला. म्हणजे तुळ नवमाशामध्ये मंगळ आलेला आहे, तो मिथुनेतून आलेला, लक्षात ठेवा. मिथुन राशीमध्ये तुळ नवमाश जो आहे तो मिथुन राशीचा आरंभ कुठून होतो तर त्या ठिकाणी आरंभच हा तुळ नवमाशाने होतो.
म्हणजे मिथुन राशीमध्ये मंगळ हा 3° कलेच्या जवळपास असेल. कळलं? 0° मंगळ आहे. बरं. आता मागे एकदा एका व्यक्तीने कुंडली काढा, मग आता थोडंसं विश्लेषण करतो. मुकेश भाऊ, हा. आता जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला असं सांगितलं की 0° ग्रह हा फलित देतो का? पण पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की तो आरंभ करणार आहे कुठून? तर वृषभेतून त्याचा आरंभ झालाय. तो 0° आहे. कुठे आहे? तर मिथुन राशीमध्ये आहे. तर त्याच्या अगोदर त्यांनी कुठली रास भोगली? तर वृषभ. ही कोणाची होती? तर शुक्राची. मग अशा वेळेला 0°वरचा जर ग्रह असेल तर त्यावेळेला तुम्ही फलादेश कशा स्वरूपाने द्याल, कशा पद्धतीने द्याल, तर त्यावेळेला तुम्हाला वृषभ राशीचा सुद्धा दाखला घेणं गरजेचं आहे. आणि तो 0°चा असल्यामुळे त्या ठिकाणी तो वृषभ रास भोगून मिथुन राशीमध्ये प्रवास करतोय, पण तो 0°वरती आहे. तर त्या ठिकाणी त्याने मुख्य तिथे त्या राशीमध्ये हे घेतलेला नाही, पण तरी सुद्धा तो शनीच्या केंद्रयोगात आहे. म्हणून त्या वेळेला तुम्हाला दोन्ही राशींचा फलादेश जातकाच्या जीवनात उद्भवेल असं सांगितलं पाहिजे. आता तूळ नवमास हा आरंभी आहे. पुन्हा सांगतो, 0°ला जरी असला तरी त्या मिथुन राशीत त्याने प्रवेश केलाय आणि त्याच्यावरती नवमास हा निर्माण झालेला आहे. याच्याबद्दल तुम्हाला कळलं नसेल तर विचारा, मग पुढे सांगतो मी. बोला. काही कळलंय का नाही कळलंय? सर, हे बोला. काय आता समजते सर? नवमांशामध्ये जेव्हा शुक्र आला, म्हणजे पहिल्यांदा राहू होता आणि आता नुसता शुक्र आहे, तर म्हणजे हे सुधारलं म्हणायचं ना, म्हणजे नवमांशात पत्रिका सुधारली म्हणायची. नाही, पण आश्लेषा नक्षत्राचा भाग बघितला पाहिजे तुम्हाला. आता हा, सांगतो तेवढा तुम्हाला शुक्राचं काय आहे ते. आता हम्म. शुक्राच्या याच्यामध्ये शुक्र हा आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आलेला आहे. तो लग्नी हम्म. आहे आणि शुक्राचं स्वतःची भूमिका काय आहे, जिथे असेल तिथे निश्चितच त्या ठिकाणी तो प्रदर्शित होईल. आता ज्या वेळेला लग्नात शुक्र असेल त्यावेळेला सुंदरता ही प्रदर्शित होणार, हा नियम आहे. नवमाशामध्ये पण तो लग्नी आलेला आहे. याचा अर्थ लग्न 16° कलेच्या जवळपासचा आहे. आश्लेषा 16° कलेला सुरुवात होते. कळलं? आणि त्याच कर्क राशीमध्ये असणारा शुक्र याने प्रथम स्थान ताब्यात घेतलेलं आहे. तर शुक्र हा मुळामध्ये प्रथम स्थानात असलं, तुम्ही कुठलीही पत्रिका पहा, ज्या वेळेला शुक्र धनस्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये लग्नस्थानामध्ये असेल तर जातक हा निश्चितच लोकांच्या समोर हा तसाच्या तसा, त्याला आपण म्हणतो की दिखावा असतो किंवा सौंदर्य असतं, हे त्याच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. शेवटपर्यंत सुंदरता ही असतेच. म्हणजे जी ब्युटी आहे ती त्याला ती प्राप्त होते. ओके, कळलं? असा भाग आहे. ओके सर. आणखी सर, लग्नामध्ये शुक्र आणि राहूची युती आहे, त्यामुळं हो. चारित्र्याच्या बाबतीत पाय घसरण्याची शक्यता. कशाबद्दल म्हणताय? चारित्र्याच्या बाबतीमध्ये आता काय गंमत आहे की तो आता वैयक्तिक त्यांचा विषय आहे. तो आता एक विश्लेषण म्हणून. नाही, विश्लेषण कसं आहे, आता इथे महिला वर्ग पण आहे, तर असं मी कॉमेंट करू शकत नाही. पण नाही, तुम्ही आता कॉमेंट. बघा, असं आहे की काही वेळेला मला सुद्धा मर्यादा आहे. तर एखाद्या व्यक्तीबद्दल असं व्यक्त करणं पण चुकीचं आहे. पण आता तुम्ही जी भूमिका मांडताय ती घडलेली आहे. आता एवढा संकेत देतो तुम्हाला मी. पण काही वेळेला मला सुद्धा शब्द व्यवस्थित उच्चारले पाहिजेत. त्याला सुद्धा काही बंधन आहे. कळलं का? जेव्हा आपण सामूहिक काही चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला तिथे जी काही शिस्त आहे ती पालन केलीच पाहिजे. आता दरवेळेला मी तुम्हाला सांगितलं की ह्या व्यक्तीचा प्रश्न जो झाला, म्हणजे जातक स्त्री आहे, तर शुक्र म्हणजे बहीण आहे, शुक्र म्हणजे वास्तव्य आहे, शुक्र हा चतुर्थ स्थानाचा कारक आहे. तर त्या ठिकाणी दुःख झालं. आता उद्या ती आणखी काय करत असेल तर त्या ह्याच्यामध्ये मी असं विश्लेषण नाही करणार. मी एक जनरल क्वेश्चन विचारला बाकी. नाही, हरकत नाही. नो प्रॉब्लेम. पण तरी सुद्धा आता तुम्ही संकेत दिलेला आहे, पण मी नाही उच्चारू शकत. मर्यादा आहेत ना साहेब. असं आहे की ते महिला वर्ग आहे, मर्यादा आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला आपण असं
चुकीचं ठरवणं पण पाप आहे नाही. तसं. आपण समस्या ह्या उपस्थित झालेल्या आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आणि ओके. चतुर्थ स्थानाच्या आईला दुःख, आईपासून पण तिचे पती म्हणजे हिचे वडील सुद्धा काही काळाकरता दूरवर निघून गेले होते, मग पुन्हा आले. म्हणजे तिकडचं जे काही यश आहे ते त्यांना मिळालेलं नाही. त्याला कारण काय की हा शनीची दृष्टी जरी रवीवरती असेल तरी सुद्धा रवी पिताकारक आणि पतिकारकच आहे. कळलं? ओके सर, थँक्यू. ओके. सर मग हिचे पती येतील का असं आपण हे करू शकतो, शोधू शकतो? नाही, आता तिथे शोधून आहेत ते, पण एकत्र येत नाही. आहेत, शोधायचं काय? अच्छा, म्हणजे माहिती आहे त्यांना, एकमेकांना आता माहिती आहे तुम्हाला की कुठे आहे. तुम्हाला सांगतो काय गंमत आहे. ते माणसाने काय केलं ते सांगतो. कधी कधी दुर्दैव कसं असतं ना माणसाचं मॅडम. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ही व्यक्ती राहायला नालासोपारा आणि वसईच्या दरम्यान होती. अच्छा. हिला फूस लावून त्याने लोणावळ्याला फिरायला घेऊन गेला की आपण हा चला मुलासोबत वगैरे जाऊ. हा आणि तिथे जाण्याच्या अगोदरच त्याने त्याची जी फ्लॅट होता वसई हा मधला तो विकला आणि हिला काही सांगितलं नाही. आणि मला आपण जाऊ पिकनिकला जाऊया, हे करूया ते करूया. आणि इन बिटवीन त्यामध्ये तो थोड्या अवधीसाठी 1 दिवसासाठी इथे आला. फ्लॅटची चावी दिली, रूम लॉक केली, पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं आणि सांगितलं की माझा काही शोध घेऊ नये, मी व्यवस्थित आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तक्रार झाली तर तुम्ही काही ती हे करू नका. आता अशी फसवणूक जी आहे ती जातकाच्या जीवनात झालेली आहे. अरे बापरे. मग हे जेव्हा प्रश्न मॅडम, जीवनात एवढे प्रश्न आहेत ना एकेकाच्या की हो ना. आपण ऐकणं सुद्धा कठीण होतं. खरंच आहे, फारच म्हणजे दुर्दैव. म्हणजे ही फसगत जी आहे ना मॅडम, ही फसगत तुम्हाला कल्पना येईल की शुक्र हा एवढा डेलिकेट प्लॅनेट आणि तो जर फसला गेला तर तो कुठल्या याला जातो. हो ना. म्हणजे सगळ्याकडून फसवणूक झाली. एक तर चतुर्थ स्थान म्हणजे आई, वास्तव्य म्हणजे आई, घर म्हणजे चतुर्थ स्थान, आपली सगळेच कडून प्रॉपर्टी म्हणजे चतुर्थ स्थान. म्हणजे अशी काही दुःख जी आहेत ते काही पीडा ही आपल्याला आज जन्म हयात भोगावीच लागते. काय करू शकत. हो ना. म्हणून ह्या सगळ्या ग्रहांच्या आवाज या ग्रहांची जी युती असते, जरा वैयक्तिक आवाज बंद करा. तर त्यावेळेला तुम्हाला जे काही विचारधारा आहे त्याचं फलित आहे ते निश्चित तशा तऱ्हेने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काही वेळेला हे लोक कामानिमित्त वापीला राहत होते, तिकडून परत शिफ्ट झाले. म्हणजे सगळी उलथापालथ आहे आणि सगळं हे बिघडलेलं आहे. पत्रिका जीवन बिघडलेलं आहे. मग जीवन का बिघडतं? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की एकदा राहू लग्नी आल्यानंतर तुमच्याकडे अनेक तऱ्हेचे उपद्व्याप हे तयारच होतात. आता ही अशी पत्रिका गुणमिलनासाठी आपण प्रिफर करू शकतो का, जमवू शकू का? तर नाही करता येत ना. हो. नाही करता येत. हे प्रश्नच आहेत ते माणसाच्या जीवनात. हम्म. तर आपण काय नाही करू शकत. काही म्हणजे काहीच सोल्युशन नाहीये. नाही, हे भोगायचंच आहे. म्हणजे कोणी किती काही उपाय केले तरी काही फरक नाही नाही, पडणार. उपाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मॅडम, परमेश्वराची उपासनाशिवाय दुसरा उपाय नाही. नाही. नामस्मरण सगळ्यात बेस्ट. हो, आणि अलिप्त राहणे. शेवटी बघा, परत सांगतो मी तुम्हाला हो. की जीवन जगण्याचं जे महत्व आहे किंवा आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये शुक्र हा मायाकारक ग्रह आहे. हा मायेमध्ये फसणार म्हणजे फसणारच. ह्याचं नुकसान कुठल्या क्षेत्रामध्ये होईल तर जिथे अटॅचमेंट असेल तिथे ह्याला धोका होणार हे ठरलेलं आहे. हम्म. जिथे अटॅचमेंट असेल सावधही तिथे नाही करू धोका शकत ना सर. हा? सावधही नाही करू शकत. सावधही नाही करू शकत. सावध केलं तरी सुद्धा त्या प्रांतातून जावंच लागेल. हो. सावध जरी केलं ना मॅडम, 24 तास मनुष्य सावध आहे, स्वप्नामध्ये पण गडबडतो. असं आहे. नाही होत तसं. हो ना. आपल्याला फक्त येणारी दुःख ही जी आहेत ही कशामुळे असतील ह्याचं पूर्णपणे जर तुम्ही उत्तर देणार नसाल तर ती पत्रिका पाहण्याचं तंत्र जे आहे ते तंत्र महत्वाचं आहे. आपण टेक्निक शिकणार आहोत. आपलं हे चर्चासत्र आहे. त्या चर्चेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तो मेसेज गेला पाहिजे की पत्रिका कशी पाहावी. हे डिस्कशन आहे आपलं. म्हणून तर सगळ्यांना बोलायची संधी आहे. आपण एक वार्तालाप करतो. कळलं का? हो सर, खूपच दुर्दैवी पत्रिका आहे पण. असंच घडतं.
परत सांगतो बरं. मॅडम, तुम्ही कुठलंही लग्न घ्या, त्या लग्नाचे जे हे आहेत 12 राशीमध्ये 12 ठिकाणी असणाऱ्या गोष्टी, जसं आता उदाहरण आपण असं पाहिलं तर मीन लग्न आहे असं समजा, म्हणजे कोणाचं आहे तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका. मीन लग्न आहे किंवा धनु लग्न आहे, तर त्या व्यक्तीला धनुरास असेल तरी सुद्धा संततीचं दुःख, संततीपासून अलिप्त राहणे, ह्या सगळ्या गोष्टी होणार. बापरे. आणखी तुम्ही आवर्जून बघा, जर कर्क राशीमध्ये असे ग्रह असतील, कर्क लग्न असेल, तर निश्चितच आपल्या मूळ घराण्यापासून आपली फसवणूक ही ठरलेली आहे. मूळ घराणं म्हणजे कुटुंब. कुटुंब. हो. दुसरी गोष्ट की ज्या कुटुंबामध्ये आपण जातो ते आपलं प्रपंचाचं धनस्थान आहे. ज्या ठिकाणी विवाह होतो त्या ठिकाणी आपली काय होईल अवस्था, तर मारक स्थान हे महत्वाचं सांगितलेलं आहे. आपण वैवाहिक जीवन शिकलेलो आहोत, तर त्या ठिकाणी हं. मारक स्थानाचा अधिपती हा 12व्या स्थानामध्ये आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे शनीचा केंद्रयोग आहे. हो. मग तो केंद्रयोग हानिकारकच आहे. सर बरोबर आहे सर. हा बोला 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 सर सर. ते अह, कर्क लग्नाचं वैवाहिक सुखाचं जनरल प्रॉब्लेम येतो असं का होतं सर? बऱ्याचशा नाही, आता तो पत्रिकेमध्ये नियम आहे कर्क बघा. परत सांगतो तुम्हाला, कर्क लग्न हे डेलिकेट लग्न आहे. तुम्ही हजारो पत्रिका पहा, कर्क हा. लग्नाच्या व्यक्ती म्हणजे पुरुष असो का स्त्री असो, त्या आंदोलन त्याची जी होतात, तर ती एक तर सप्तमाधिपती हा शनी आहे, तो कुठेशी आहे हे पहिलं आपल्याला ओके. बघितलं पाहिजे. दुसरी बरोबर. गोष्ट की लग्नेश सप्तमेशाचं रिलेशन कसं आहे, तत्व कसं आहे. म्हणजे आता इथे काय झालेलं आहे की कन्या राशीमध्येच चंद्र आलेला आहे आणि कन्या राशीमध्ये शनी आलेला आहे. मग ते पृथ्वी तत्वामध्येच आहेत हा. आणि त्या ठिकाणी हे जडत्व आहे, तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अशा समस्या या उपस्थित होणारच. आणि त्यामध्ये आपल्याला नाडी कुंडली आम्ही शिकवलेली आहे. ज्या कोणाला पाहायची असेल तर ती युट्यूबला आहे. तर आपण म्हणतो की 2, 6, 10 ह्या राशी ज्या आहेत, त्या 2, 6, 10 राशी जातकाच्या जीवनामध्ये लवकरात लवकर कार्य करण्यासाठी जातकाला बाहेर पडावं लागतं. हा नियम आहे. कळलं? ओके. वृषभ, कन्या आणि मकर राशी ह्या जातकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये जातकाला आरंभ करावा लागतो लवकर जीवनामध्ये. आता 17-18 वर्षी जेव्हा चांगलं सुख भोगायचं असतं, जाणकार असेल त्याच वेळेला घरातून बाहेर निघून जर काम करावं लागत असेल, तर तेव्हा सुद्धा पत्रिकेचा तुम्हाला विचार करायला हवा. येस सर. थँक्यू. सर विचारू का? हा बोला बोला. हा नमस्ते सर. सर नमस्ते. मला विचारायचं होतं की शनीच्या पहिल्या भ्रमणामध्येच या सगळ्या घटना घडल्या असतील का या जातकाच्या हो पत्रिकेत? बरोबर आहे. बघा ना, आता तुम्ही बघितलं 80, 81चा जन्म आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2011 30वा वय म्हणजे हो. नाही का? 9/9/2009 ला शनी महाराज कन्या राशीमध्ये आले. 9/9/2009. त्याच्या आतमध्येच मी तुम्हाला सांगितलं की सगळं जो विवाह झाला, अनेक प्रश्न झाले, संतती झाली आणि संतती झाल्यानंतर नवऱ्याचं जे काही हे झालं ना, चुकीचा प्रतिसाद आला. गॉट इट? पण आपल्याला येस. असं बघितलं पाहिजे की हे प्रसंग कशामुळे उद्भवलेले आहेत. वाय दिस इज हॅपन इन लाईफ. त्याला कारण काय? परत सांगतो, कारण ही ग्रहस्थितीच असते. त्याच्यानंतर आपण जो काही नवमाश पाहतो तर त्या पर्टिक्युलर राशीतला आणि नक्षत्रातलाच एक भाग आहे. त्याच्यावरती नवमाश हे आपल्याला यश देणं ठरवतं का अपयश असतं. यश आणि अपयश हे दोन्ही ठिकाणी विभागून गेलेलं आहे. आणि कुठल्याही जणांना कोणाचीही पत्रिका असो, त्या ठिकाणी कुठलेही ग्रह ज्या स्थानामध्ये विराजमान असतील तशा तऱ्हेचं सुख आणि दुःख भोगूनच पुढे जावं लागतं, हा नियम आहे. मग तो अष्टमातला राहू असो, साठवलेली संपत्ती जाणे किंवा संपत्ती न येणे हे ठरलेले नियम आहेत. धनस्थानामध्ये केतू असेल तर त्या ठिकाणी कमावलेलं धन निघून जाणं किंवा धन मिळवणं बंद होणं, मिळणं बंद होतं, अशा गोष्टी घडतात. लग्नी केतू आहे तर आजारपण येतं. अधिकतम तो कुठल्या राशीतला आहे त्या राशीची पीडा सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उपलब्ध असते, म्हणजे भोगावी लागते. प्रत्येक याच्यामध्ये केतू राहू जरी उच्चीचे होत असले तरी जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी वादग्रस्त घटना या निश्चित घडत असतात.
चांगल्याही घडतात आणि नंतर वाईट पण घटना घडतात. हे भोगायचंच आहे. गुरुजी मला काही मी विचारू हा का? बोला. हा बोला. जर आपल्याला आजारासंदर्भात जर बघायचं असेल आणि ते जर ह्या पत्रिकेमधून बघायचं असेल तर ते कसं बघता येईल किंवा कोणत्या स्थानावरून बघता येईल? षष्ठस्थान आणि गुरु. कर्क लग्नाला गुरु हा षष्ठस्थानाचा अधिपती आहे आणि बरं. गुरु हा त्या ठिकाणी समजा हा पराक्रम स्थानामध्ये आहे. त्याची दृष्टी जी आहे ती सप्तम स्थानावरती योगकारक नाही. तर त्यावेळेला सप्तम स्थानासंदर्भातील पण काही प्रश्न उपस्थित होतील. कारण गुरु हा सप्तमात योग्य नाही, म्हणजे दृष्टीने पण ओके. पाहत नाही. पण तरी सुद्धा आजारपणाच्या बाबतीमध्ये शनी हं. आहे. कधी कधी शनी आणि गुरुची युती एकत्र असल्यास माणसाच्या जीवनामध्ये कॅन्सर सारखा रोग सुद्धा हा होतो. ओके. आणि आणि शनी अनेक व्ययस्थानामध्ये असं हां. शनी कर्क लग्नाला व्ययस्थानामध्ये असं म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे मी जे तुम्हाला विचारते हे वृषभ लग्नाचं विचारते. तर नाही, त्याच्यात कर्क जर आपल्याला लग्नाबद्दल आजारी ओके. आता ठीक. वृषभ लग्नाबद्दल बघितलं तर तुम्ही शनी 12व्या स्थानामध्ये तो 1970 सालच्या जवळपास असेल किंवा आता 2002 मध्ये असेल, 2000 मध्ये असेल. 70-71च्या दरम्यान. नाही, जर 8व्या स्थानामध्ये जर असेल शनी आणि जर आजारासंदर्भात जर असेल तर बघा, परत कर्क लग्न काय आहे, वृषभ लग्न आहे मॅडम. वृषभ लग्न आहे आणि 8व्या स्थानामध्ये अष्टम शनी आहे. मग 8व्या अष्टमामध्ये स्थानामध्ये शनी आहे. शनी धनु हं. राशीचा आहे, कळलं का? हां, हां. धनु राशीचा असेल तर त्या ठिकाणी पंचम स्थानाचा दोष होईल, कारण दृष्टी ही जी आहे ती पंचम स्थानावरती हां. पडते. मग बरं. वृषभ लग्नाला षष्ठ स्थानामध्ये येणारी रास कोणती? तर त्या ठिकाणी तुळेचं रास येते, तूळ रास येते. हां. मग हां, शुक्राचा हां. विचार करायचा, शनीचा विचार नाही ओके. करायचा. ओके. रास ही जी आहे त्या राशीमध्ये सुद्धा साहित्य आहे, म्हणजे हां. इन शॉर्ट मटेरियल आहे. तर राशीचे पण भोग, जरी एखादी रास रिकामी असेल, आता हां. जेमिनी मी शिकवणार आहे त्यावेळेला सुद्धा एखादी रास जर रिकामी असेल, त्या राशीचं ओके. सुद्धा योग आपल्या जीवनावरती होतात. म्हणजे रास ही तिथे ग्रहाने युक्त असणं आवश्यक हं. नाही. मोकळी रास ओके. असेल तरी सुद्धा जातकाच्या हं. जीवनामध्ये काही घडामोडी हं. होतात. त्याला कारण काय, की त्या हं. राशीचा अधिपती हा हं. कोणत्या स्थानामध्ये आणि कोणत्या राशीमध्ये विराजमान असेल हं. त्याच्यावरती आपल्याला संदर्भ जोडता आला पाहिजे. आता वृषभ ओके. लग्नाला तुम्ही सांगितलं तर त्या ठिकाणी तूळ राशीचा हा जो शुक्र आहे तो कुठेशी हां. आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करा. तो तृतीय स्थानामध्ये आहे. मग तृतीय स्थानामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी येणारी रास कोणती, कळलं? ओके. 2, 3, 4 म्हणजे कर्क रास. कर्क रास आहे आणि मग त्याच्यासोबत चंद्र आहे. कर्क राशीचा चंद्र आणि शुक्र यांची युती झाली तर हो. शुक्र हा जो आहे तो हं. चंद्राची फसवणूक करेल. ओके. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की बळीचा हं. बकरा चंद्र होईल. ओके. आणि असं पण वृषभ लग्नाच्या व्यक्तीला किंवा वृषभ लग्नाच्या राशीला हं. जातकाच्या जीवनामध्ये कौटुंबिक दुःख हे निश्चित आहे. ओके. किंवा आर्थिक, 2 पार्ट आहेत. आर्थिक. मग त्यासाठी आपण जर रेमेडी जर म्हटलं किंवा नाही, तर मग आता त्याचा ते जप सांगायचा तो का? आता हा तो जप सांगायचा. आता ओके. रेमेडी आता विचारू नका. ओके, रेमेडीवाले ओके. क्लासवाले आज आलेले नाहीयेत, तर ते रेमेडी ठीक आहे, ठीक शिकवतील. आहे. चालेल. थँक यू सर. ओके. सर षष्ठाशिवाय षष्ठम स्थानाशिवाय रवी जर बिघडला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल रवी जर व्यय स्थानामध्ये वगैरे असेल तर हेल्थचे हं. इश्यू निर्माण होतात ना. हा, मग आरोग्याचे प्रश्न आहेत ना साहेब, की आरोग्य अनारोग्य हे आपण जन्माला येताच घेऊन आलेलो असतो. ते हो बीज सर. असतं. ते हळूहळू वाढेल. त्याच्याशिवाय ते कधी कधी लहान मुलं एकदम आजारी असतात. तर त्याला हो कारण पण काय, की लग्न कुठलं आहे, त्याचा अधिपती कुठेशी आहे. एखाद्या वेळेला आरोग्याचा अधिपती जो आरोग्य स्थानाचा अधिपती जो आहे तो कुठे आहे, म्हणजे येस. निरोगी आहे का रोगी आहे. तर त्यावेळेला तुम्हाला लग्नाचा जो षष्ठ स्थान आहे तो कष्टाचाच आहे. लग्न सर मला स्थानाचा बोला. आणखीन एक विचारायचं, हं. शनी मंगळ जर द्वितीय आणि अष्टम स्थानामध्ये असेल, दोन्ही मृत अवस्थेत असेल तर त्यांचा इम्पॅक्ट नाही, नाही, म्हणजे ऐका, आपण ऐका. म्हणतो ऐका, एक मिनिट. आता तुम्ही म्हणताय मृत अवस्था. पहिली गोष्ट म्हणजे एखादा ग्रह मरतो का? हा पहिला विचार करा. काय आहे, हे गावठी ज्योतिषांनी ना मृत, बाल्य, युवा या अशा सगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. संकल्पना आहेत त्या. त्या परमिटेड नाही. आता इथे आपण जर बघितलं तर मंगळ 0 अंशावरती आहे. तर तुम्ही काय म्हणाल? मृत आहे का बाल्य आहे? ते दोन्ही मग आता बेसिस करू. त्याचा काही संबंधच नाहीये. हे फक्त त्यांनी हे 1980 नंतर आलेलं ज्योतिष आहे ना, ते मृत, बाल्य वगैरे सगळं ठरवलंय.
याचा काडी मात्र संबंध नाही. मग आता तुम्ही प्राधान्य कशाला देणार? नवमाशाला देणार? आता तेच मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी समजा धनु राशीमध्ये 6 अंश 40 कलेनंतर मंगळ असता, तर तो धनु नवमाशामध्ये गेला असता आणि तो आद्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात गेला असता. मग तुम्हाला कुठला फलादेश पाहिजे? बालमृत्यू, युवा का कुमार? सांगा. आता जर समजा एखादा मंगळ हा बाल असेल तर फळ देणार नाही का? आता ह्या पत्रिकेमध्ये मंगळ बाल्यावस्थेमध्ये असला का मृत अवस्थेमध्ये असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तो कोणाच्या योगात आहे, कोणत्या स्थानात आहे, दृष्टी कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टी. पण बाल आणि कुमार आणि युवा हे सगळं जे आहे हे काही लोकांनी आपल्यावरती लादलेलं आहे, तसा विचार करू नका. ओके ओके काही थँक्यू. गोष्टी लादलेल्या आहेत, त्या प्रचंड अशा लादल्यात ना की आपण तिथेच थांबलेलो आहोत. ओके सर. रिस्ट्रिक्शन आलेले आहे आपल्या जीवनामध्ये. हा बोला. बोला. कर्क लग्नाला गुरु हा मूळ नक्षत्र असेल तर षष्ठात. कर्क लग्नाला षष्ठामध्ये मूळ नक्षत्र असेल तर काय? हॅलो, बोला 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 ना. कर्क लग्नाला गुरु मूळ नक्षत्र षष्ठात असेल तर आवाज काय येत नाही. सांगतात? आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज बरोबर येत नाही. बोला. हॅलो, आता येतोय का? हा बोला ना. कर्क लग्नाला गुरु मूळ नक्षत्र असेल तर षष्ठामध्ये. हा सांगतो तुम्हाला. असं आहे की मूळ नक्षत्र पहिल्यापासून लोकांनी बदनाम केलेलं आहे. कळलं का? आता मूळ नक्षत्र हे पूर्णपणे हानिकारक आहे का? एक तर फार विचार केला पाहिजे आपल्याला की कर्क लग्नाला गुरु हा पूर्णपणे षष्ठस्थानात धन त्रिकोणातला आहे. आता धन त्रिकोणामध्ये का? तर त्यावरती गुरुची दृष्टी दशम स्थानामध्ये आहे, धनस्थानामध्ये आहे आणि त्याचं स्थान जे आहे ते षष्ठ स्थान आहे. मग अशा वेळेला तो धन त्रिकोणामध्ये आहे. आता त्या ठिकाणी जर समजा एखाद्या व्यक्तीला आजारपण येणार असेल तर कुठलं येईल? तर डायबिटीजचं येईल. गुरु हा डायबिटीजचा कारक आहे. कळलं? गुरु रोग देत नाही असा काही भाग नाही. गुरु सुद्धा रोग निर्माण करतो आणि त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये पहिला भाग असा लक्षात घ्या की तो स्वतःच्या राशीमध्ये आहे. त्याचं वास्तव्य गुरु हा धनस्थानाचा कारक आहे. आता गुरु फलादेश कुठे देणार नाही? एक विचार करा. गुरु लग्नी असेल तरी सुद्धा जातकाच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. मग त्यावेळेला तुम्ही म्हणाल का की तो षष्ठेश लग्नात आलेला आहे? नाही. बरं, आता ठीक आहे. आपण असं म्हणू की गुरु लग्नात आलेला आहे तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये कष्टमय जीवन भोगाव्यास लागेल. संतती उशिरा होईल. कधी कधी कर्क लग्नाला जर गुरु काही वेळेला दूषित झाला असेल, शनी दृष्ट असेल, शनी कुयोगामध्ये असेल तर त्यावेळेला निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची रिलेटेड गुरु संतती आपण पाहतो. रिलेटेड गुरु आपण त्या ठिकाणी धन पाहतो. रिलेटेड गुरु आपण एज्युकेशन पाहतो. मग अशा ठिकाणी अडथळे जेव्हा गुरुच्या माध्यमातून निर्माण होतात तर त्यावेळेला कुंडली आपल्याला तपासली पाहिजे. खरोखर गुरु हा जो आहे तो कोणत्या ग्रहाशी शत्रुत्व घेऊन किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तिथे त्रासदायक ठरणार आहे. गुरुला संकट येत नाहीत असा भाग होत नाही. गुरुला सुद्धा काही नियंत्रणामधून जावं लागतं. ओके. कळलं? नियंत्रण हे सगळ्या हो. प्लॅनेटवरती आहे. फक्त परत तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला शनी आणि राहूची युती असते त्यावेळेला राहू हा बळीचा बकरा होतो. त्यावेळेला शनी बळीचा बकरा होत नाही. म्हणजेच काय झालं की शनी राहूची युतीमध्ये राहूला सगळे त्रास सहन करावे लागतात आणि त्याच्यामुळे शनी आपला हात काढून घेतो आणि तो सगळे राहूच्या गळ्यामध्ये टाकतो. मग तिथे सुद्धा राहू जिथे असेल तिकडे सुद्धा त्याला त्रास होणारच आहे. कारण तो त्रास दिलेला कोणी आहे? तर तोच शनीने दिलेला आहे. कळलं? असं. सर ओके बोला. सर गुरुमुळे डायबिटीस होतो. डायबिटीसला रिस्पॉन्स नाही. आवाज नाही. काय म्हणाला तुम्ही? हॅलो सर. हा. गुरुमुळे डायबिटीस होतं असं तुम्ही म्हटले, मधुमेह. हो. मग ते कॅन्सर साठी काय ग्रहस्थिती असते सर सांगा की? नाही, ते कॅन्सर पण होतो. म्हणजे गुरु शनीची युती ही ऍडवायजेबल नाही. त्यावेळेला कॅन्सरच्या ग्रंथी सुद्धा होऊ शकतात. रोग हा जो आहे गुरुचा मेध योग आहे. मेध Yes, sir. वाढवणं
एखादी गोष्ट जास्ती प्रमाणामध्ये वाढ होणे हे गुरुचं काम आहे. कळलं का? ज्याप्रमाणे गर्भवाढ ही सर पूर्णपणे मला गुरुवरती अवलंबून आहे, त्याचप्रमाणे रोगाची वाढ सुद्धा गुरुवरती अवलंबून आहे. जर तो षष्ठ स्थानामध्ये असेल तर, किंवा शनियुक्त असेल तर, किंवा अष्टममध्ये. जे असेल ते. ओके, बरं. थँक्यू. हा सर विचार थोडं. हा बोला. षष्ठात गुरु झाले आणि ते समोर चंद्र आहेत. समसप्तक योग होते गुरु आणि चंद्राचा. आवाज व्यवस्थित द्या. षष्ठात गुरु मूळ हा. नक्षत्राला आहे आणि त्याच्या समोर चंद्र आहे 7 म्हणजे वेळात. म्हणजे 12व्या स्थानामध्ये वेळात चंद्र आहे. चंद्रगुरुचा समसप्तक हा योग आहे असं म्हणा. चंद्रगुरुचा भाषा हा हा व्यवस्थित पाहिजे. ज्योतिषाला भाषा व्यवस्थित नसेल ना तर तुम्ही फलादेश ऐकू शकणार नाही किंवा समजवू शकणार नाही. तर गुरुचंद्राचा समसप्तक योग हा अतिशय चांगला योग आहे म्हणतात त्याला, आणि तो राजयोग कारक आहे. आता तो राजयोग म्हणजे काय, की लग्नाधिपती चंद्र हा गुरुच्या दृष्टीमध्ये आहे आणि तो सुरक्षित आहे. गुरुदृष्ट आहे असं म्हणायचं. कळलं का? आणि तो योग आहे. आता त्या बरोबर. योगामध्ये काय काय होईल? एक तर गुरु धनत्रिकोणामध्ये आहे. त्यानंतर गुरु हा परदेश गमनाचा कारक आहे. प्रवास भरपूर करावा लागेल. तीर्थयात्रा पण त्याच्या जीवनामध्ये होतील. दशम स्थानामध्ये उद्योगावरती त्याची दृष्टी आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्यापैकी वाढ होईल. पण आता गुरु कोणाच्या नियंत्रणामध्ये आहे का हे पहा. कोणाच्या नियंत्रणामध्ये आहे का गुरु? आता वैयक्तिक पत्रिकेमधलं विचारू नका. पत्रिका तपासताना सगळ्या अँगलनी तुम्हाला पत्रिकेचं विश्लेषण करता आलं पाहिजे, जरी स्वतःची पत्रिका असेल तरी. जरी स्वतःची पत्रिका आपण पाहत असू तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सर्वांगाने विश्लेषण करता आलं पाहिजे, दृष्टी टाकली पाहिजे त्याच्यावरती, त्याचा पूर्णपणे लेखाजोखा केला पाहिजे, तरच त्याचा फलादेश आपल्याला आपण मांडू शकतो, अदरवाईज नाही. आणि पुन्हा सांगतो मी तुम्हाला, जो ग्रह ज्या स्थानात असेल तिथे चांगली वाईट फळं ही निश्चित मिळणार, ठरलेलं आहे. कळलं? असा भाग आहे. हो सर. गुरुजी मी एक विचारू का? हा बोला. थँक्यू. आता आपण हे जे कर्क लग्नाचं बघतोय याच्यामध्ये जर आपण व्यवसाय किंवा वैवाहिक सुखाचं जर बघायचं म्हटलं तर मग कसं फलादेश राहील? बरं, सांगतो तुम्हाला. फार चांगला प्रश्न आहे. असा काहीतरी प्रश्न विचारा. कर्क लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर मंगळ हे दशम स्थान आहे आणि तुम्हाला व्यावसायिक व्हायचंय असं समजा, तर व्यावसायिक होताना हा जो मंगळ आहे हा बलवान असणं गरजेचं आहे. आता तो कसा बलवान होईल? एक तर तो स्थानामध्ये बलवान होईल किंवा राशीमध्ये बलवान होईल. याच्यामध्ये आपण जर बघितलं मॅडम, तर तुम्हाला कळत असेल की त्या ठिकाणी भाग्यात येणारी रास ही मीन आहे की नाही? हो. बरोबर आहे. आणि दशमात येणारी रास मेष आहे की नाही? तर त्या ठिकाणी जो कर्मधर्म नावाचा जो योग आहे, त्या जातकाच्या जीवनामध्ये हा गुरु आणि मंगळ त्याच्या जीवनातील धर्म सुद्धा आणेल आणि कर्म सुद्धा आणेल. मग त्यांची अवस्था कुंडलीमध्ये योग्य असणं गरजेचं आहे. ती जर सुस्थितीमध्ये नसेल तर जातकाच्या जीवनात प्रश्न निर्माण होतील. मग आता जर समजा तुम्हाला उद्योग करायचा आहे कर्क राशीच्या व्यक्तीला, कर्क लग्नाच्या व्यक्तीला, तर त्यावेळेला एक तर तुम्ही व्यवसायामध्ये चांगले उत्कृष्ट व्हाल का? चांगल्यापैकी यश मिळवाल का? तर तुम्हाला ह्या दोन्ही ग्रहांची पोझिशन ही उत्तम पाहिजे. आणि कितीही जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो मॅडम की 1981 साली ज्या वेळेला गुरु शनीची युती होती, म्हणजे तो शनी युक्त झाला, बरोबर आहे? त्याच्यानंतर त्या ठिकाणी शनीची दृष्टी कुठेशी आहे? तर पहा तुम्ही, कन्या राशीचा दृष्टी मीन राशीकडे जाते. ती सुद्धा राजगुरूची आहे की नाही? हो. मग भाग्यावरती शनीची दृष्टी आणि तो भाग्याधिपती हाच शनीच्या युतीत असेल तर मंगळाला शोधलं पाहिजे. मग मंगळ चांगल्या स्थितीमध्ये असावा की नाही? हो. मग अशा वेळेला तुम्हाला मंगळ आणि गुरुची स्थिती कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये अवश्य पाहता आली पाहिजे. जरा वैयक्तिक आवाज बंद करावा तुमचा. का असं करता? हा, समजदार आहात तुम्ही. स्वतःचा का अपमान करून घेता? करू नका ना असं. बोला. म्हणजे तुम्हाला उद्योगासंदर्भात जर विचार करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे मंगळ आणि गुरुची स्थिती पाहावी, तरच तुम्हाला कर्क लग्नासंदर्भातील काही प्रश्न जे आहेत ते निवारण होतील. हा नियम आहे.
आता जर बरोबर. गुरु आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी गुरु हा कुठेशी आहे कर्क लग्नाला, तर षष्ठच आहे. तो धन त्रिकोणातला अधिपती आहे, भाग्येश पण आहे. म्हणजे तुम्हाला धन येईल का धन येणार नाही, तर त्यावेळेला गुरुची स्थिती उत्तम असणं गरजेची आहे. आणि अशा वेळेला जर समजा तुमच्याकडे एखादं जातक आलं तर त्यावेळेला गुरुची उपासना किंवा तत्सम धर्म कार्य केल्यानंतरच गुरु हा बलवान होईल. बाकी कुठल्याही तऱ्हेचं काही करून होणार नाही. आहे. म्हणून कर्क आणि लग्नाला वैवाहिक पाहते वेळ बोला मॅडम. हा नाही सर, तुम्ही बोला आधी. कर्क लग्नाची पत्रिका पाहते वेळी तुम्हाला पूर्णपणे अशी दृष्टी ठेवली पाहिजे की जातकाचा कुठलाही प्रश्न असेल तरी सुद्धा केंद्रस्थानी आणि त्रिकोण स्थानी असणाऱ्या राशी, म्हणजे त्रिकोण स्थानी असणारी रास गुरुची आहे, केंद्रस्थानी असणारी रास मंगळाची आहे, एक रास जी आहे ती त्रिकोणामध्ये येते. मग इथे संयोग करणारा ग्रह कोणता असेल तर गुरु आणि मंगळ. ओके. इट इज अ बुस्टिंग पॉवर. ओके. आपल्याला पुढे नेणार. आणि तिथे विरोध करणारा ग्रह कोणता असेल तर शनी, राहू हे कर्क लग्नाला विरोध करणारे ग्रह आहेत. आणि अशाच व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काही आंदोलनं कोणामुळे होतील तर शनी आणि राहूमुळे होतील आणि केतूमुळे होतील. ताबडतोब पत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला तुमच्या मनामध्ये करता येतं. इट्स अ सिस्टम. इट्स अ सिस्टम. म्हणजे आउट ऑफ सिस्टम यू कॅनॉट गोइंग टू प्रिडिक्ट द होरोस्कोप. बोला सर, मला एक प्रश्न विचारायचा की मूळ कुंडलीतला जो ग्रह आहे त्याच्यावरनं गोचरीचा ग्रह फिरतो त्यावेळेस एक्झॅक्ट प्रिडिक्शन कसं करायचं? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मकर लग्न आहे आणि कुंभेमध्ये याच कुंडलीमध्ये नाही, वैयक्तिक कुंडली कृपया विचारू नये. सांगा, यातलं सांगा. याच कुंडलीमध्ये तुम्ही एखादा ग्रह सांगा, मी तुम्हाला शनिवरून शनी सांगा असं. शनीवरून शनी जो झाला, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शनीवरून शनी 9 सप्टेंबर 2009 या वेळेला तिथे शनीचं भ्रमण चालू होतं. आता त्यावेळेला जाताना तो स्पर्श होतो. त्या दरम्यान सप्तम स्थानाचा अधिपती आहे, अष्टम स्थानाचा अधिपती आहे आणि तो शनीवरून शनीवर जाणार आहे. तर ते प्रश्न उपस्थित होणार. आता हा जो स्पर्श आहे तो एका अंशाचा हे केलेला आहे, तर एक अंश शनीला भोगताना 1 महिना लागेल. ओके. विदिन दॅट 1 मंथ समथिंग काहीतरी घटना घडते. थँक्यू सर. ओके. बोला मेहता जी, बोलिए. हाँ, हेलो सर। बोलिए. ये कर्क राशि में गुरु उच्च का होता है सर, और यहाँ पे कर्क लग्न में सस्टेस भी होता है और भाग्य स्थान में रहता है, तो वो जनरली क्या प्रिडिक्शन हो सकता है उसमें से? अच्छा, बताता हूँ. अभी ऐसा है कि एक इंसान भाग्यवान है और भाग्य का अधिपति अगर लग्न में बैठा हुआ है तो भाग्य के ऊपर उसकी दृष्टि है. बराबर है. बराबर. उसके अंदर समझो षष्ठ स्थान का अधिपति जो है वो गुरु लग्न में है, तो वो दोष नहीं माना गया. ओके. समझ गए आप? उसको दोष नहीं माना गया है. तो जैसे मैंने आपको पहले बताया था कि वहां पर अगर हम देखते धनु लग्न को, अगर लग्नेश ऊंच का अष्टम में है तो वो अष्टम का दोष लागू नहीं होता. समझ गए? वो राजो कारक ही होता है. तो उसी तरह कर्क राशि के अनुसार कर्क लग्न में गुरु षष्ठ स्थान का अधिपति है, तो भी वो दोष नहीं है. क्यों नहीं है? क्योंकि वो भाग्येश भी है. समझ गए आप? अगर यही गुरु, अगर वहां पर शनि जो है वो अष्टमेश भी है और सप्तमेश भी है, वो सप्तमेश वो मारक स्थान का अधिपति है और वो उसका शत्रु है. मारक स्थान के अधिपति के अंदर अगर हमको फलादेश देना है तो वो शत्रु और मित्र है क्या? तो यहाँ पर सूर्य चंद्र का मित्र है, तो वो मारक स्थान का हानिकारक दोष नहीं होता. लेकिन वो कब होता है? जब वो पाप ग्रह के युति में और दृष्टि में हो तो योग तैयार होता है. योग तैयार हो जाता है. समझिए आप? इसीलिए हमको तलाश करना चाहिए कि सूर्य जो है वो कौन से राशि में किसके साथ में बैठा हुआ है या किसके योग में है. उस आधार पर हमको सूर्य का फलादेश मिलेगा और गुरु का भी वैसे ही मिलेगा. समझ गए? बोलिए. गुरुजी, मला अजून एक विचारायचं होतं की आता ह्या कर्क लग्नामध्ये जर वैवाहिक जर आपल्याला बघायचं असेल
आणि लग्नी जर शनी आणि राहू असेल आणि वैवाहिक स्थानामध्ये केतू असेल तर मग कसा फलादेश राहील याचा? पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, कर्क राशीला शनी राहूची युती झाली होती का, हा पहिला प्रश्न आहे तुमच्या लक्षात तरी? नाही, माझ्या लक्षात तरी नाहीये. सांगतो तुम्हाला मी. आता असं आहे मॅडम की 1974 ला कर्केला शनी होता ते 1976 पर्यंत. ओके. त्यावेळेला राहू जो आहे तो धनुराशीला होता, हा. म्हणजे कुठे होता? षष्ठ स्थानामध्ये होता. केतू हम्म, हम्म. शनी युक्त होता मिथुन राशीला, त्याच्यानंतर तो कर्केमध्ये आला. म्हणजे राहूची ओके. गाठभेट होईल का कर्क राशीमध्ये? नाही, सांगा ना. नाही होणार. मग आता नाही. राहू शनीची युती ही 1978 आणि 79 साली कुंभ राशीला झाली होती, सॉरी सिंह राशीला झाली होती, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे कर्केच्या जवळ झाली होती. बरोबर आहे? बरोबर. मग हो त्यावेळेला सर. राहू आला होता, तो कन्येतून आला होता आणि शनी हम्म. कर्केतून गेला होता. ओके, बरोबर. कर्केतून शनी गेला होता आणि राहू कन्येतून आला होता. या दोघांची भेट हम्म. कुठे झाली? तर सिंह राशीमध्ये झाली. तो शापयोग आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिषाला लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. हो. म्हणजे तुम्हाला एवढ्या वर्षाचं ट्रान्झिशन जे आहे ते लक्षात असणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच वेळेला पंचांग वगैरे शोधत बसू नका. भागवत मॅडम बोला. तर मगाशी तुम्ही गुरुचा धार्मिक उपाय काहीतरी सांगितलं होतं, ते जरा प्लीज रिपीट कराल का? धार्मिक युती, धार्मिक म्हणजे गुरु हा मुळातच धार्मिक आहे. बघा मॅडम कसं असतं की गुरु ह्या ग्रहाला राहू आणि शनी सोबत किंवा केतू सोबत स्वतंत्रता कमी आहे. हा म्हणजे गुरुचं फळ जर तुम्ही अपेक्षित असाल तर एक तर हा तो शनियुक्त, राहूयुक्त, केतुयुक्त नसावा. आणि जर समजा तो असेल तर त्यावेळेला आलेलं पण तो घेऊन जाईल. आता जे काही घटना देशामध्ये होत आहेत त्यांच्या मागे जे लागलेले आहेत लोक, तर त्यांच्या कुंडल्या जर तुम्ही तपासल्या तर बऱ्याच वेळेला तुम्हाला जे जिंकलेले लोक आहेत, म्हणजे चांगले एस्टॅब्लिश आहेत, आणि तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये असे प्रश्न तयार झालेले आहेत. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जसं की आपले लालू प्रसाद यादव, बरोबर आहे, त्यांच्या लग्नी शनी आहे. आता कर्क राशीला लग्नी शनी आहे. आता लग्नच अंधारामध्ये गेलं, त्यांचं जी निशाणी आहे ती लालटेन आहे. तर लालटेन विजला की नाही? कळलं? मग अशा गोष्टी का होतात? त्यांना यात्रा पण झाल्या ना, यात्राही झाल्या, म्हणजे यातनाही होत नाही, यातनाही होत आहेत, आणि 2 महिन्यानंतर आणखी यातना होतील. कारण का की आता वक्रपटच चाललेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी कारणीभूत काय आहे? तर उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जेव्हा जेव्हा तुम्हाला राहूचं हे तपासायचं असेल त्या वेळेला कर्क राशीला दुःख हे होणारच. कळलं? आता मला एक सांगा की सोनिया गांधी आहेत, त्यांचं कर्क लग्न आहे, लग्नी शनी आहे. तुम्हाला वाटतं की दुःख आलं नसेल? त्यांचा गुरु जो आहे तो तूळ राशीचा तसं काही नाही, आणि आहे. आपल्याला कळत नाही. नाही नाही नाही, तूळ राशीचा गुरु आहे, त्यांचा तुळेचा शुक्र पण आहे, गुरु पण आहे. आता त्यांना ऐशो आराम मिळालेला आहे, पण शनीने किती पिढ्या लावल्या? त्यामुळे दृष्टी असेल तरी पण होणार ना त्रास. हो हो हो, नुसतंच नक्की नक्की शनी नक्की. किंवा राहू केतूची दृष्टी जरी असेल तरी त्रास होणार, युती असेल तरी त्रास. येस येस. मी तुम्हाला सांगतो ना, कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये जसं की लेडी डायना माहिती आहे तुम्हाला? हो हो. लेडी डायनाचं कर्क लग्न, अच्छा. लग्नेश सप्तमात शनी मकरेला, हा, आणि सप्तमेश पण सप्तमात, राजघराण्यात लग्न झालं, हा अपघात आहे. आणि शेवटी आयुष्य राहिलं नाही ना, वैवाहिक जीवन राहिलं नाही ना. मग अशा घटना जेव्हा तपासायच्या असतील त्यावेळेला तुम्हाला कुंडलीचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही फलादेश देऊ शकत नाही. पहिला वाचा आणि मग ऐका. जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत ऐकायला मिळत नाही, हा नियम आहे. मगाशी जसं तुम्ही म्हणत होतात की गुरुला म्हणजे गुरुबळ नसेल तर जसं आमच्याकडे सांगतात की मग गुरुची शांती करावी नाही, आता किंवा ते काय कुठल्याही माझं काही नाही तसंच तसं काही त्या काम नाही. नाही त्या मॅडम असं दृष्टीने आहे, शांती वगैरे जरी नाही. नाही हरकत नाही, बोला तुम्ही, बोला बोला.
नाही बोला तुम्ही बोला. त्या संदर्भात काहीतरी मगाशी म्हणत होता की आमच्या इथे खाली एवढा आवाज चालू होता की मला तुम्ही काय बोलताय ते ऐकायला येत नव्हतं. म्हणून मी म्हटलं की ते काही सांगितलं असं आहे तर. की गुरु जर समजा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा बनवायचा असेल, आपल्या हा कुंडलीमध्ये गुरुचं बळ वाढवायचं असेल, तर हा तुम्हाला उपासनेशिवाय मार्ग नाहीये. बरोबर बरोबर उपासना ही जी आहे, आता मी एक उपासना घेणार आहे, तर ती आताच मी लिहून ठेवलेलं आहे, कॅन्डल लाईट हिलिंग म्हणून. हम्म तर कॅन्डल लाईट हिलिंगचा जो वर्ग आहे तो मी आता उद्या घेईन किंवा सोमवारी घेईन. तर त्या हा ह्याच्यामध्ये उपासना खरं ताटक काय करायचं असतं, तुम्हाला हम्म एका दिव्यावरती, म्हणजे तो कॅन्डल हा मेणबत्ती आहे, पण बरोबर एका दिव्यावरती सुद्धा तुमची उपासना ही निश्चितच चांगल्यापैकी होऊ शकते. तर हा वर्ग हा घेणार आहे मी. ओके हा, म्हणजे इंग्लिशमध्ये हम्म कॅन्डल लाईट म्हणतात त्याला, पण हम्म आपल्याकडे पणती जो आहे, तर हम्म त्याच्यामध्ये पण एक प्रकाश आहे. हम्म मग तुम्हाला एखादी उपासना करायची असेल, तर मी तुम्हाला हम्म प्रामुख्याने सांगेन की जातकाच्या जीवनामध्ये सूर्यबळ हे अतिशय महत्वाचं आहे. आता हम्म सूर्य हा ग्रह इतर ग्रहांना तेजामध्ये आणतो, ते तेजवलय आहे. हम्म हम्म कळलं का? तर सूर्याशिवाय पृथ्वी नाही, हा सूर्याशिवाय भूगोल नाही, सूर्याशिवाय खगोल नाही. बरोबर कळलं का? असं आहे. हम्म मग ती आता हे करणार आहे, उपासनेचा विषय निघाला म्हणून सांगतो. ओके ठीक आहे थँक्यू सर मगाशी तुम्ही शनी राहू म्हणालात युती, हम्म. तर 79 ला सर सिंहेमध्ये 6 ग्रह आहेत हो सप्टेंबर आहेत मध्ये, ना. हो आहेत. बरोबर आणि आहे. शनी राहूची पण युती आहे तिथे. हो, त्या दिवशी रास पण जी होती ती सिंह होती, हो अमावस्या होती. सिंह रास आहे. हो आणि हो ती हो आणि ती पिठोरी अमावस्या होती. नाही आठवतं सिंह मला. हो हो होय नाही आता मी जी तारीख काढली ती 3 तारीख आहे, 3 हो. सप्टेंबर 79 ची. हा. तर मग चंद्र मकरेत त्यावेळेला आहे आणि सिंहेमध्ये 6 ग्रह आहेत. हा, मग सिंहेमध्ये 6, मग मकर राशीला हो चंद्र तो अमावस्याच्या नंतर गेलेला आहे. पण हो सिंह नंतर राशीची गेलेलं आहे. अमावस्या पिठोरी हो अमावस्या हो असते. हो पिठोरी अमावस्या असते ती. हो मग अशा होय वेळेला पण 6 ग्रह, चंद्र बाहेर पडला म्हणजे 7वा ग्रह. आता 2 होय ग्रह वेगळे राहिले, तर म्हणजे राहू केतू आहेत का? राहू नाही. केतू नाही, हा वेगळे आहेत. ते मंगळ वेगळा आहे, मंगळ मिथून हा आहे. हा, मग त्यावेळेला तुम्हाला ह्या 6ही ग्रहांचं फलित जे आहे ते त्या सिंह राशीशी निगडीत असेल. पण सर किती संमिश्र फळ मिळेल ना ह्या सगळं, असं एवढंच सगळं एकत्र सगळ्या असल्यानंतर. प्रांतातून जावं लागेल. बघा असं आहे की एकदा आपण कुठल्या याच्यावरती प्रवास करतोय, त्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे आपण घाट चढतोय का सपाटीवरती आहोत, समुद्रात आहोत, प्रवास कुठून बरोबर करतोय. आता नेमकं तुम्हाला बरोबर मी आहे. होय सांगतो मला ते असं आहे मॅडम, की तिथे सीमेला रवी सुद्धा आहे. हो बरं, स्थान जे आहे ते धनस्थान आहे का? आता मी जी वेळ काढली त्याला मेष लग्न आलेलं आहे. बरं. मग आता त्या हा ठिकाणी आपण पंचमातले ग्रह पकडू. पंचमाते मग ग्रह. हो मग पंचमातला प्रश्न उपस्थित होतील. तिथे शुक्र पण असेल, तिथे बुध हो सुद्धा असेल, मग हो तिथे राहू सुद्धा असेल, मग राहू समोर गुरु केतू सुद्धा शनी. असेल. हो हा, होय मग होय आता पंचम स्थानाचा अधिपती कारक ग्रह हे दोघंही तिथे, कारक ग्रह गुरु. गुरु. हो मग त्या आणि ठिकाणी स्वतः राशी स्वामी सिंह तिथेच आहे. हो जोपर्यंत माणसाचा श्वास बंद होत नाही, तोपर्यंत अच्छा त्याला त्या प्रांतामधून प्रवास करावाच लागतो. हा नियम आहे. अच्छा बरं इट इज डेफिनेट. अच्छा हे ठरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी जी काही युती होते, ती युती तुम्हाला व्यवस्थित पडताळणं गरजेचं आहे. ओके. पण एवढे फलादेश मिश्र तुम्ही ग्रह असल्यानंतर म्हणजे जरा एवढ्या नाही, पहिल्यांदाच बघितले नाही 6 हरकत नाही. ग्रहांची युती. हो, हो. मिश्र ग्रह जरी असले, पंचग्रही पण होते, षष्टग्रही पण होते, पण षष्टही. हो बऱ्याच काळानंतर होते. तर त्या ठिकाणी तुम्हाला राशी कोणती आहे तर सिंह आहे. सिंह आहे. त्या हो ठिकाणी निषिद्ध ग्रह कोणते आहेत तर राहू आणि शनी आहे. शनी. हो हा, आता हा शनी बरोबर आल्यानंतर तो एक प्रेतशाप योग होतो, तो बरोबर. हो पितृदोष पण होतो, हो तो त्या ठिकाणी जडत्व योग पण होतो. कळलं की ओके. नाही? होय तो चांडाळ योग पण होतो. होय चांडाळ योग हा, पण होतो गुरु मग राहूमुळे. आता हो अशा अशा वेळेला हे सगळे योग भोगायचेच आहेत. अच्छा त्यातनं त्याशिवाय सुटका नाही. नाही, आता विचार करा तुम्ही, साधी गोष्ट की आपल्याकडे रेमंडच्या मालकाला जर घरातून बाहेर काढलं जात म्हणजे काय? हं? बरोबर बरोबर आहे सर, आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचंय ते. हा, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये हानी जी आहे ती होय कुठल्या वयाला पण जाईल, वयाला सॉरी, कोणत्या वर्षी त्याचं वर्षी. वय हो काय असेल हे सुद्धा तिथे धक्का लागतो, ठरलेलं आहे. बरोबर.
मग एखादा बँकर सुद्धा बर्बाद होतो, एखादा इंडस्ट्रियलिस्ट होतो. सुद्धा हो. बर्बाद होतो. होय होय सर. आता परवा सांगतो मॅडम, एक याचिका आली होती कोर्टामध्ये, त्याच्यावरती नरेश गोयलनी अपील केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मला ह्या वयामध्ये तुम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे, तर मला ते सहन होत नाही. तर मी असा कोणता मोठा फ्रॉड केलेला आहे, तर कोर्टाने मला जामीन द्यावा. म्हणजे किती व्याकुळता आहे. गॉट इट? व्याकुळता आहे. येस. बरोबर सर. मग असं का म्हणावं लागतं? याचिका त्यांनी केली होती की मला आज 1.5 वर्ष झालं तो आतमध्ये आहे. 5-8 हजार करोडचा स्कॅम आहे तो. मग आता तो होय. त्यांचं वैयक्तिक त्यांचं जीवन आहे ते. पण तरी सुद्धा होय. त्या मोठ्या एअरलाईन्सच्या मालकाला सुद्धा त्या ठिकाणी कस्टडीमध्ये आणि आपला व्यवसाय पण बंद करावा लागला. बंद करावं लागला. होय. नाही का? एवढं सगळं संपत्ती असूनही आता याचकाची भूमिका अक्षरशः पत्करावी लागलेली आहे. करावीच लागेल. याचक हा जो भाग होय. आहे ना मॅडम, शनी अशा तऱ्हेने वटणीवर आणतो माणसाला होय की होय. कळत नाही. खरं आहे सर. हे शनीचे फळ फार डेंजर आहे. हो हो. होय सर. माणसाला कुठे कुठे पहिली गोष्ट म्हणजे कोर्ट कचेरी अतिशय डेंजर आहे. होय. तुम्ही जेवढं मस्तीने उंच उडाल तेवढा शनी तुम्हाला आणून खाली हो आपटणार. हो. बरं, आता बराच वेळ झालेला आहे. धन्यवाद मुकेश सर. भाऊ, क्लास धन्यवाद. तर मला एक तर प्रश्न विचारायचा होता. हा बोला. नवमांशामध्ये हा गुरु केतू आहे ना, तर हा गुरु एकटा असता तर काय फलित तयार झालं असतं? हा सांगतो तुम्हाला मॅडम, की तुम्ही आता आमचा सर्वतोपरी चक्राचा क्लास जर अटेंड केला असेल किंवा पाहून घ्या युट्यूबला. आमच्याकडे हो. 230 व्याख्यानं युट्यूबला उपलब्ध आहेत. तर असं आहे की नवमाश रहस्य नावाचा एक 10 ह्याचा कोर्स आहे तो फ्री आहे. 10 लेक्चरचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला विश्लेषण करतो की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर समजा हा कुठेशी योग झालाय तर चतुर्थ स्थानामध्ये, बरोबर आहे? हो हो. आणि तो मीन राशीमध्ये झालेला आहे, म्हणजे मीन नवमाशात झालेला आहे, बरोबर आहे? हो मीन हो सर. नवमाश हा शुभ आहे, हा. कळलं? आता हो सर. तो शुभ आहे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आलेला ग्रह हा सूक्ष्मांशाप्रमाणे अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देईल. हा. हा फलादेश झाला, कळलं? पण हो सर. तरी सुद्धा मूळ कुंडलीमध्ये जे काही निषिद्ध ग्रह आहेत ती जातकाच्या जीवनामध्ये, पण ती केतू आणि गुरुची युती नाही, हे लक्षात घ्या. हो हो सर. केतू कुठून आलाय, तर मकर राशीतून आलाय. मकर रास हो. मगाशी मी स्पष्ट केली, तर हो. उत्तराचं चतुर्थ चरण हे मीन नवमाश आहे, हम्म. कळलं? गुरु कुठून आलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं पाहिजे की तुम्हाला उत्तराच्या चतुर्थ चरणातून आलेला आहे. पण हे हम्म. भिन्न भिन्न राशीतून आलेले आहेत. एक आलेला आहे तो कन्या राशीतून आणि दुसरा आलेला आहे तो मकर राशीतून, आणि हम्म. दोघंही त्याच तत्वातून म्हणजे पृथ्वी तत्वातून एकत्र आलेले आहेत आणि ते चतुर्थ स्थानामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला चतुर्थ स्थानाचा चांगला आणि वाईट फलादेश हा निश्चितच कथन करता आला पाहिजे. हा. ठीक आहे? Great. सर लक्षात मी आलं? असं म्हटलं की गुरु एकटा असेल तर काय फल म्हणजे हा, एकटा मग गुरु एकटा असेल तर निश्चितच चांगले शुभ फलादेश मिळतील. गुरु सारखा ग्रह मी तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्ही देवळात गेलात तर त्या ठिकाणी गुरु आणि देव म्हणजे परमेश्वर हे जेव्हा एकांतामध्ये असतात त्यावेळेला निश्चितच त्या गुरुला चांगल्यापैकी प्रतिसाद भगवंताकडून मिळतो. म्हणजे तेव्हा तशीच व्याख्या करायला पाहिजे की गुरु हा एकटा असून सुरक्षित आणि चांगल्या सूक्ष्मांशामध्ये किंवा ऑब्लिक नवमाशामध्ये असणं गरजेचं आहे. हो मग सर. समजा जर तो गुरु मकर नवमाशामध्ये असेल तर मकर नवमाश हा पापांश आहे, तर हा. चालेल का? नाही सर. म्हणून तुम्ही युट्यूबला जाऊन आमचे लेक्चर्स आहेत फक्त नवमाशावरती, नवमाश रहस्य, कळलं तुम्हाला? लेक्चर्स आहेत. आजपर्यंत ज्योतिषशास्त्रामध्ये 230 लेक्चर कोणीही ठेवले नाहीत. काय मुकेश भाऊ? बरोबर सर. खरं होतं. सगळा विनामूल्य हा. उपलब्ध आहे. हा, पहा, चांगलं शिका, चांगलं यश मिळवा, बुद्धिमान व्हा, हो सर. सॉरी. सर छान विश्लेषण केलं. नाही तो विश्लेषण नाही तर मी तुम्हाला उगा टाइमपास थोडी करायला लावतो, योग्य नाही ना ते. सर एक रिक्वेस्ट आहे, 22 तारखेला सुट्टी ठेवली आहे का आपण? 22 तारखेला मंगळवार आहे ना, चव्हाण मॅडमचा क्लास असेल. नाही काय नाही, या सोमवार आहे? 22 जानेवारीला. हा, सोमवार आहे का मंगळवार? सोमवार आहे ना? सोमवार आहे. सोमवारी ठीक सर. आहे. मग सोमवारी आपलं रामलल्लाचं कधी हे आहे, भगवंताचं आगमन आहे, सकाळी आहे. 22ला. सकाळी आहे ना? सर हो, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहेत सर हा, संध्याकाळी दिवसभर ठीक आहे. तर ठीक आहे, ठीक आहे. बघा, आपला प्रभू आहेत, आपली देवता आहे, दैवत आहे आपलं, आणि हे आपलं भाग्य आहे की आज आपल्याला मोदींमुळे ह्या सगळ्या गोष्टीचं
दर्शन घडत आहे हे कधी विसरायचं नसतं. कोणी नाही सर, आपल्यासाठी कधीच नाही. काय केलेलं आहे, आपला देश अशा तऱ्हेने स्वातंत्र्य झालाय की आपले सेनानी हे कुठून कसे जन्माला आले आणि त्यांनी केवढा त्याग केला. त्यामध्ये सगळ्यात मोठा त्याग जो आहे तो बघा तुम्ही कोणाचा आहे, सावरकर. हो सावरकर सर, ही पहिली व्यक्ती आहे की ज्याने देशासाठी त्याग केलाय आणि सर्वस्वाचा त्याग केला. सगळ्या लोकांनी मान्य केलेलं आहे की सावरकर सारखा त्यागी व्यक्ती नाही. त्यांनी एवढं दुःख झेललेलं आहे, ते परमेश्वराचेच अवतार आहेत असं समजायचं. म्हणून हा देश असाच मिळालेला नाही आपल्याला. कितीतरी लोकांनी अत्याचार केले. एनिवे दॅट इज डिफरंट पार्ट. बरं, आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा आता निघायचं आहे तर तुम्हाला काही गुरुजी, अंदाज मी एक सांगायचा आहे? शेवटचं विचारू का? बोला. फक्त एक लास्ट विचारते एका मिनिटात. म्हणजे हा आता आपल्या ह्या पत्रिकेचा भाग नाहीये. जसं आपण न्यूमरोलॉजिकल घेतलं होतं, तसं म्हणजे मी प्रॅक्टिससाठी एक प्रश्न घेतला होता, की माझ्या पतीचा आजार केव्हा बरा होईल म्हणून असं. तर त्याच्यामध्ये मी पिरॅमिड केलं, तर त्याच्यामध्ये तो 8 आकडा आला म्हणजे शनीचा. तर मग याचा फलादेश कसा सांगाल का जरा थोडं? एखाद्या आजारपण रिकव्हर करण्याकरता त्याला विलंब लागेल ओके. असं आहे. ओके, ओके. आता थँक यू. न्यूमरोलॉजी बद्दल तुम्हाला मी सांगतो, थोडंसं विश्लेषण करतो की हो सर. आपल्याकडे हत्तनकर मॅडम आहेत. त्यांनी हां. न्यूमरोलॉजीचं अतिशय उत्तम प्रकारे विवेचन केलेलं आहे आणि ते ओके. अतिशय पाहण्यासारखं ऐकण्यासारखं आहे. एनिवे ओके. आता काय समारोप करायचा आहे आणि तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे तो द्या. बराच वेळ सर झाला. 1 मिनट में बोलती है हाँ सर। बोलो. आपने बोला था ना शनि राहु युति का, कैंसर का, तो मेरे पास एक कुंडली है, वो 1968 की है सर। उनका मीन राशि में शनि राहु की हाँ एक हाँ मिनट, हाँ मीन राशि में हुआ था वो युति। मीन हाँ राशि के अंदर था 1968 में और हाँ उस समय गुरु केतु की पीड़ा थी। हाँ सर, बराबर है, बराबर है सर। उनको ब्लड कैंसर हुआ और वो अभी ये दुनिया में नहीं है, मगर उनको ब्लड कैंसर हुआ। मतलब शनि राहु खराब है, वो आप बोल रहे हैं, वो बराबर मतलब उसमें सूट होता है बराबर से। ऐसा है मैडम कि देखिए, ये मीन राशि ब्लड की राशि है। ब्लड मतलब जल राशि, समझ गए? बराबर बराबर ब्लड के अंदर का लाल रंग जो है मंगल के पास है, तो हाँ इसीलिए जो कि समस्या जीवन में निर्माण होती है तो वहां पर हम एस्ट्रोलॉजर है तो हमको उसी तरह से कथन करना चाहिए। ठीक है? बराबर बराबर तो सर 68 के अंदर मीन राशि में शनि राहु की युति थी, गुरु केतु के साथ में था और बहुत पीड़ाकारक योग था। बराबर सर। मगर सर शनि के ऊपर से राहु जाएगा तो क्या हो, मतलब गोचरी का राहु जाएगा तो? अभी वो 30 साल में एक दफा जाएगा या 18 साल में एक दफा जाएगा, तो कौन अच्छा कहाँ से भ्रमण कर रहा है वो आपको देखना चाहिए। समझ गए? अच्छा क्या है मैडम, मैं आपको बताऊं, हमारे ज्योतिष शास्त्र के अंदर हमको वक्री मार्गी स्तंभी में ही लोगों ने फंसा के रखा है। हमको उसमें से बाहर नहीं निकल रहे हैं, हम उसी में तैर रहे हैं। हम कहाँ तैर रहे हैं वो ही हमको मालूम नहीं। जैसे अभी उन्होंने कहा कि बाल्यावस्था, युवावस्था, कभी कभी ग्रह मृत होता है क्या? ये लोगों ने अपने दिल का लगाया हुआ है। किताबों में जो लिखा है ना, ये 1980 तक था नहीं। बहुत सी बातें 1981 ऑनवर्ड्स आई है। एनिवे, बरं आता अभिप्राय कोणाला द्यायचा असेल तर द्या. आता निघायला सर पाहिजे. 91 ला पण शनी राहू आणि गुरु केतू होते सर समसप्तकात. हा, मग समसप्तकामध्ये कर्क आणि राशी कोण? मकरेला हो. हा, मग कर्क त्या आणि ठिकाणी मकरेला हो. मग मकरेला तिथे होते का? शनी राहू 91 ला मकरेला आहे. मकरेला शनी. हा, हो. पण कर्क राशीत नाहीये. नाही नाही कर्क कर्केला राशीमध्ये गुरु राहू. केतू होते. हा कर्क राशीमध्ये आणि सिंह राशीमध्ये गुरु केतूची युती झाली होती. तुम्ही हो मगाशी मॅडमने सांगितलं 1978च्या दरम्यान झाली होती. हो आणि 91 ला पण झालेली होती कर्केमध्ये. Yes. हो. आता त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं मॅडम, तर त्यावेळेला तुम्ही रवी शोधा. सर मकरेला त्यावेळेस अच्छा. शनी रवी रवी सगळे होते ग्रह, शुक्र रवी शनी मग ती 91 पंचग्रही झाली होती त्यावेळेला. बरोबर हो, 5 आणि ग्रह झाले होते. मकर स्थानात सेकंड स्थानात झाली होती. हो. ते मग पण धनस्थानामध्ये झाली असेल तर ती त्या ठिकाणी कर्क राशीला झाली का मिथुन राशीला झाली? मकरेला झालेली सगळी युती. मकर झाली, मग धनु लग्न झालं ना. धनु लग्न. हा त्यामुळे ते म्हणजे ते रवीचा आणि राहूचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो ना तेव्हा. सगळे ग्रह जेव्हा बघा असं आहे मॅडम की फेब्रुवारी 1962 ला अष्टग्रही झाली होती. अच्छा 8 ग्रह अजूनपर्यंत कधी परत एकत्र आलेले नाहीत.
त्या दिवशी चंद्र मकरेला होता, गुरु मकरेला होता, केतू हा. मकरेला होता. सगळे सगळे ग्रह जे आहेत ते मकरेला होते 1962 साली. पण अष्टमातला गुरु हा मदत करेल ना त्याला, गुरु असला तरी तो अष्टमातला धनस्थानाला परखतोय ना. मकर ती तिकडे ना, तिकडे चंद्र शुक्र रवी सगळे राहू. मॅडम असं आहे की एकदा व्यक्ती जन्माला आली ना हा. की त्या फलादेश त्याच्यामध्ये तुम्ही चुकवू शकत नाही. अच्छा. कळलं काय? हा. एक ठीक. पत्रिका अशी आली होती कोल्हापूरची की तिने स्वतःच्या मुलाला पॉइझन घालून जेवणामध्ये मारलं आणि तिने पण जेवली होती, पण ती मेली नाही, मुलगा मेला. अरे बापरे. सॉरी, ती मेली, मुलगा राहिला. हा हा हा. असं आहे. ही घटना आहे. हो. मग अशा घटना होतात. त्या जीवनामध्ये घटना काहीतरी कितीतरी प्रकारच्या होऊ शकतात. बरं, एनिवे नाव वी हॅव टू स्टॉप. हो. तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा आहे तर हा, ठीक. कृपया माईक बंद करणे प्लीज. हा, बोला. माईक सगळ्यांनी बंद करा. बोला, कोणाला काय अभिप्राय द्यायचा आहे? सर क्लास अतिशय सुंदर झाला आजचा, छान झाला. थँक्यू, धन्यवाद. सर मी बोलते. सर हा, बोला. हलदणकर मॅडम, तुम्हीच समारोप करा आज. हा, शेवटला करते. बोला. ठीक आहे. बरोबर. हा, बोला साहेब. हा. साहेब बोला. हा, काय बोलू? हॅलो, बोला, काय विचारणार होतं? हा सर, नमस्ते. तुमचं नमस्ते. ज्योतिष मधलं ज्ञान हे अथांग वाटलं. व्हिडिओ पण मी 1-2 बघितले. मी नवीनच जॉईन केलंय, पण तुम्ही छान एक्सप्लेनेशन दिलं. शंकेचं निरसन पण छान केलं. सर धन्यवाद. असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं सर. त्यामुळे असं आहे, चांगले दिवस तयार होतील. शंका घेऊन आपल्याकडे जातक येतो, त्याला शंकेचं निरसन झालंच पाहिजे. हा आपला अधिकार आहे, म्हणजे हक्क आहे. आपण जर काय त्याचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याकडे तो आलेला नसतो, तर त्याची जी विवंचना आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं तर कर्तव्य आहे. तर एनिवे, परमेश्वराची कृपा आहे. असे येत हो राहा, सर. शिकत राहा. काय समजलं? चालेल सर, धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. बरं, हलदणकर मॅडम बोला. बोलायचंय कोणाला? मग हलदणकर मॅडम शेवटला बोलतील. बोलायचंय कोणाला? ठीक आहे, करा मॅडम. हलदणकर मॅडम. होय, बोलते. आदरणीय देवारे सर, सगळ्या तंत्राची माहिती असणारे मुकेश सर आणि बरेच प्रश्न विचारणारे माझे वर्गमित्र मैत्रिणी. आजचा वर्ग हा अतिशय प्रश्नातून माहिती देणारा असा झाला. विधी लिखित या शीर्षकाअंतर्गत खरोखरच जे विधीने लिहिलेलं आहे तेच आपल्याला आपल्या जीवनात भोगावं लागतं, याचं प्रत्यंतर आजच्या 4थ्या लेक्चरमध्ये कर्क लग्नामध्ये सरांनी करून दिलं. राहू हा विवंचनेस आमंत्रण कसा देतो हे पुन्हा एकदा कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये आपण बघितलं की लग्नी राहू असेल तर काही ना काहीतरी जीवनात घडवणारच. आणि विशेषतः वयाच्या 36व्या वर्षी, हे आज पुन्हा आपल्याला गेल्या वेळच्या पत्रिकेत पण सांगितलं होतं की वयाच्या 36व्या म्हणजे सेकंड राऊंड मध्ये तो काही ना काहीतरी थप्पड देणार किंवा काही ना काहीतरी आपल्याला शिकवणार. हे प्रत्यंतर आपण आजच्या कर्केच्या लग्नाच्या पत्रिकेत सुद्धा घेतलं. आजची पत्रिका ही अशी हटके होती, म्हणजे शनी मंगळ हे 2 समसप्तक किंवा युतीमध्ये असे आपण पाहिलेलेच आहेत. तर आजच्या पत्रिकेमध्ये मात्र शनी आणि मंगळ यांचा केंद्रयोग हा किती भयानक असू शकतो याचं खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये झालंय. धनेश हा मार्केश असून सुद्धा तो सूर्य असल्यामुळे तितका मारक ठरला नसता, पण शनीचा त्याच्याशी केंद्रयोग झाल्यामुळे तो कसा मारक ठरू शकला हे या पत्रिकेने आपल्याला प्रूव्ह केलंय. सप्तमेश म्हणून शनी मारक आहेच, आणि सप्तमेश शनी आणि मंगळ या दोघांच्या केंद्रयोगामुळे अनेक परिणाम त्याचं विधी लिखित आहे. थांबा सर, माझं नेट कमी झालंय. येतं ऐकू? येतोय मॅडम, बोला बोला, येतोय आवाज, बोला. तर सप्तमेश सुद्धा मार्केज झाल्यामुळे त्याचं प्राक्तन कसं त्याला भोगावं लागलं हे या विधी लिखितच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतलं. चतुर्थेश
राहुयुक्त हा एक परिणाम कसा वेगळा देतोय. चतुर्थेश शुक्र हा राहुयुक्त झाल्यामुळे त्याचा चतुर्थेश हा म्हणजे सुखस्थान बिघडलं, त्यामुळे घराच्या बाबतीत त्याची कशी फजिती नाही, फसवणूक झाली, हे पण आपल्याला खूप चांगल्या म्हणजे चतुर्थ स्थान हे अनेक दृष्टीने आपण सुखस्थान म्हणून बघतो, पण तो लग्न राहू बरोबर युक्त झाल्यामुळे त्याला कोणत्या गोष्टीला किती खालच्या पातळीवर जाऊन त्याची फसवणूक झाली हे आज आपण पाहिलं. तर अशा बऱ्याच गोष्टींनी आणि शुक्र हा राहुयुक्त असल्यामुळे त्याचे परिणाम ह्या शुक्राच्या नात्याशी संबंधित, मग ती बहीण असेल, ती मावशी असेल, ती आई असेल, ती पत्नी असेल, या सगळ्या नात्यांशी संबंधित असा तो हे आहे. पुन्हा एकदा आपल्याला सूक्ष्मांशाची आठवण करून दिली. नवमांश कुंडली शिकताना सूक्ष्मांश हे आपल्याला कोणत्या ह्याच्यात गेलेला आहे, तो पापांशात गेलाय, धनांशात गेलाय, कोणत्या ह्याच्यामध्ये तो गेलाय, त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देतो. याची खूप चांगली रिव्हिजन झाली आणि सगळ्या बऱ्याचशा मुद्द्यांमधून आजची कर्केची पत्रिका ही विद्यार्थ्यांना खूप चांगली कळली असेल. बऱ्याच अननोन लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले आणि त्यामुळे आजचं लेक्चर हे खूप समृद्ध झालं. सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने सरांचे मी आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. समारोप कुबल मॅडम, काय म्हणायचं तुम्हाला? हो सर, आता नमस्कार सर. नमस्कार मुकेश भाऊ आणि हजनकर मॅडमनी तर खूपच म्हणजे डिटेलमध्ये समारोप केलाय. तरी पण मी 1-2 शब्दात फक्त सांगते. अतिशय उत्तम क्लास झाला. म्हणजे तुम्ही तो राहू शुक्र आणि हे बुध सूर्य मंगळ शनी गुरु ह्यांचे केंद्रयोग खूपच म्हणजे अगदी डिटेलमध्ये सांगितले. त्यामुळे सगळी पत्रिका पण कळाली. त्या स्त्रीच्या जीवनात दुःख का आले ते पण कळाले. म्हणजे राहू शुक्राची युती लग्नात असल्यामुळं काही अंशी ती स्वतः सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही जरी म्हणाले की म्हणजे ते सांगता येत नाही, पण आमच्या लक्षात आलंय ते. तर म्हणजे अतिशय खूपच सुंदर तुम्ही विश्लेषण केलं. त्यासाठी मी आम्हा सर्वांतर्फे आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सर. थँक्यू. असं आहे मॅडम की आता तुम्ही सांगितलं की जबाबदार हा जो आहे ना, मुख्य जबाबदार कसं आहे की आपला जन्म होतो, जबाबदारी आपली आहे. बरोबर. तो कोणापासून जन्म होतो हे ठरलेलं आहे. आणि जसं आम्हाला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की आपला जन्म कोणाच्या पोटी होईल, आपली आई आपल्याला ठरवता येत नाही, आपले वडील ठरवता येत नाही, आपलं कुटुंब ठरवता येत नाही, आपले भावंड ठरवता येत नाही. आपल्याला काहीही आपलं महत्व नाही. आपल्याला फक्त जन्म देणारी व्यक्ती असते आणि आपला जन्म झालेला असतो आणि त्याच्यानंतर जे काही भोग आहेत पुढच्या आयुष्यातले ते स्वतःलाच भोगावे लागतात. किंवा आपण जन्म झाल्यानंतर आपण दुसऱ्याला त्रासात आणतो किंवा स्वतः त्रास करून घेतो. 2 पार्ट ठरलेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, विधिलिखित म्हणजे ह्याला आपण काही ऑल्टर करू शकत नाही. जन्म झाला, कोणत्या वेळेला झाला, कुठल्या तत्वात झाला, कोणाच्या पोटी झाला, कुठल्या कुटुंबात झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वी डोंट हॅव एनी चॉईस, वी डोंट हॅव एनी राईट्स टू चूज द मदर, फादर और एनी फॅमिली. म्हणजे आपण पत्रिका फक्त जातकाची वाचू शकतो, पण डेस्टिनी ही ज्याची त्याला भोगायची हे तर निश्चित आहे. म्हणजे बरोबर. छान, अतिशय सुंदर. मस्त. थँक्यू मॅडम, धन्यवाद. बरं मुकेश भाऊ, तुमच्या परवानगीने, सगळ्यांच्या परवानगीने मीटिंग एंड करतो. हो सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप छान. धन्यवाद. थँक्यू. येत राहा. आता मेणबत्ती शास्त्र शिकवणार तेव्हा या. कॅन्डल लाईट. ओके. हो सर.